www.cricklife.in True Passion of Cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts press bell icon. विशाल, तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि साधारण सुरुवातीच्या कालावधीबद्दल आम्हाला प्रेक्षकांना तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की विशाल कांबळे ग्राउंडवर कधी गेले, त्यांना ग्राउंडवर घेऊन कोण गेलं आणि विशाल यांची सर्वात पहिली सुरुवात क्रिकेटच्या ग्राउंडची कशी होती? ऍक्च्युली मी पिंपरी ट्रॅकर्स मधून, जी पिंपरीमध्ये एक टीम आहे, सुनील सुतार कॅप्टन आहेत त्यांचे, तर त्यांनी ती टीम चालू केली होती. पिंपरी ट्रॅकर्स 81 ची टीम आहे ती, आणि माझा जन्म पण 81च आहे. तर मी त्या टीमला 97-98 साली ती टीम जॉईन केली होती, पिंपरी ट्रॅकर्स. आणि त्या टीम मध्ये सगळ्यात लहान खेळाडू मी होतो. आणि कालांतराने ते 1-2-3 वर्ष खेळल्यानंतर ते जे थोडेसे वयस्कर प्लेअर होते त्यांनी बंद केलं, आणि नंतर मग मी 2001 साली डिंगडॉंग टीम जॉईन केली. विशाल, पिंपरी ट्रॅकर मधून तुम्ही तुमच्या क्रिकेटची कारकीर्द सुरुवात केली. पिंपरी ट्रॅकर मधले असे काही प्लेयर्स किंवा असे काही खेळाडू जे तुमच्या सुरुवातीला तुमच्या कारकिर्दीत तुमच्या बरोबर होते, आणि त्या खेळाडूंबद्दल तुम्हाला असं वाटतंय की त्या खेळाडूंबद्दल प्रेक्षकांना मला सांगायचे आज, हे माझे मित्र होते आणि यांच्याबद्दल मला प्रेक्षकांपर्यंत त्यांची नावं पोहोचवायची, असे काही प्लेअर किंवा खेळाडू आहेत का? बरेच आहेत तसे. पिंपरी ट्रॅकर्स मध्ये खेळत असताना कर्णधार तर आमचा सुनील सुतार होता. त्यानंतर श्रीकांत देसाई म्हणून आहे, ते तुम्ही ओळखत असाल त्याला. त्यानंतर उदय काटे, शैलेश डोंगरे, अशोक पोखरकर, जगदीश भोईटे, प्रवीण रुपनर, अविनाश पवार, बरेच प्लेअर असे जे पिंपरी ट्रॅकर्स संघामधून आम्ही एकत्र खेळलो होतो. आणि तो काळ जरा वेगळाच होता, म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट म्हणता नाही येणार, पण एन्जॉयचं क्रिकेट आम्ही पिंपरी ट्रॅकर्स मध्ये भरपूर खेळलो होतो. बरोबर, सुरुवात कारकिर्दीची सुरुवात. सर, विशाल सर, तुम्हाला प्रश्न मला पुढे असा विचारायचा आहे, पिंपरी ट्रॅकर कडनं तुमची अशी एखादी दुसरी इनिंग की ज्या इनिंग मुळे तुम्हाला मोठ्या टीमचे दरवाजे उघडे झाले? पिंपरी ट्रॅकर्स मधनं मोठी इनिंग म्हटलं तर निपाणीमध्ये आमची फायनल होती किरण खतकर बरोबर, कोल्हापूरची जी टीम आहे त्यांच्याबरोबर. आणि जे आमचे कर्णधार आहेत सुनील सुतार, त्यांचे दाजी कोल्हापूरचे. तर मी खेळायच्या आधी 2 वर्ष ते जाऊन आले होते निपाणीला, आणि दोन्ही वर्ष ते हरले होते. आणि तिसरं वर्ष आमचं चाललं होतं जायचं नाही, आणि लास्टला असं ठरवलं की आपण एकदा लास्ट ट्राय करूया आणि जाऊया. आणि त्यावेळेस माझी जस्ट टीम मध्ये एंट्री झाली होती. आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर ती मॅच आम्ही सगळ्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स केला. त्या टीम मध्ये संदीप जगताप पण, सँडी, तो पण त्या टीम मध्ये होता पिंपरी ट्रॅकर्स मध्ये. आणि फायनलचा सामना तो असा रंगतदार झाला, आणि आम्हाला 1 बॉल 6 रन मॅच आली होती, आणि तो मी मिड विकेटला 6 मारला होता. म्हणजे अक्षरशः ती मॅच, म्हणजे मला ग्राउंड मधनं उचलून लोकांनी स्टेज पर्यंत नेलं होतं. आणि बरंच त्या साईडला बिटिंग पण भरपूर चालतं, तर भरपूर माझ्यामुळे भरपूर जण पैसे जिंकले पण होते आणि हारले पण होते. तुम्ही सांगितलं की मला उचलून बऱ्याच जणांनी बाहेर नेलं. विशाल त्यामध्ये कांबळेला आमचे 2-3 प्लेअर तर त्यावेळेस रडले होते अक्षरशः ती फायनल मारल्यावरती. आम्ही, मला प्रश्न असा एक थोडासा गमतीदार विचारायचा आहे की विशाल कांबळे यांना त्यावेळेस 1-2 जणांनी जमलं नाही, मला वाटतं कमीत कमी 6-7 जण तरी विशाल कांबळेला त्यावेळेस उचलून न्यायला लागले. ग्राउंड मध्ये कमीत कमी 40-50 जण आले होते आतमध्ये. कारण की तिकडे कसं होतं की पर बॉलला बिटिंग लागायची, म्हणजे आता ह्या बॉलला काय होणार. तसं निवास वाघमारे म्हणून एक बॉलर होता किरण खतकरच्या टीम मधला, तर 1 बॉल 6ला ती बिटिंग लागते की आता ह्या बॉलला 6 मारणार, डॉट जाणार, 1 रन होणार. तर बऱ्याच जणांनी असे 6 जणांहून बिटिंग लावली होती. माझ्यामुळे एक बर, म्हणजे असं तुमचं ते, म्हणजे त्या मॅच नंतर तुम्हाला डिंगडॉंग मध्ये बोलवून आलं का? नाही, त्या मॅच नंतर नाही. त्याच्यानंतर मी जुन्नर, आपलं शिवनेरीचं जे ग्राउंड आहे तिथं डिंगडॉंगची आमची फायनल झाली होती. तर त्या ग्राउंडला डिंगडॉंगला आम्ही हरवलं होतं, आणि मी बॅटिंग केली होती. आणि त्यावेळेस म्हणजे लाईफ मधला पहिला रिव्हर्स 6 मारला होता मी तिथं जुन्नरच्या शिवनेरीच्या ग्राउंडवर. तेव्हा आभार असणे वगैरे टुर्नामेंट भरवायचे ते. आणि मग त्याच वेळेस डिंगडॉंगच्या आगीच माझी बॅटिंग झाली होती. आणि नेक्स्ट डे पासून मग मी, म्हणजे डिंगडॉंग म्हणजे पिंपरी ट्रॅकर्स तेव्हा चालूच होती, पण मी त्यानंतर मग जे बाहेरचे टूर वगैरे जे आपण म्हणतो तसे मग ते चालू झाले होते. संदीप जगतापनी मला टीम मध्ये आणलं होतं,
आणि त्यानंतर मग मी डिंगडॉंग 2001 साली जॉईन केली होती. नक्कीच विशाल, तुमच्या पिंपरी ट्रॅकर बद्दल आपण माहिती घेतली. पिंपरी ट्रॅकरनं तुम्ही कुठे कुठले चांगले मॅच जिंकले याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेतली. पिंपरी ट्रॅकर तुमचे काही मित्र त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यांचा विशेष उल्लेख केला. पिंपरी ट्रॅकर नंतर तुमचा डिंगडॉंगचा प्रवास सुरू झाला. डिंगडॉंगच्या प्रवासामध्ये संदीप जगताप हे तुमच्या संपर्कात आलेला पहिला खेळाडू. हो. संदीप बद्दल तुमच्याकडनं ऐकायला सर्वजण खूप उत्सुक आहेत. संदीप बरोबर ओळख कशी झाली आणि संदीप बरोबरचा क्रिकेटचा प्रवास कसा होता? ऍक्च्युली त्या मॅचच्या नंतर एक सुरेश चव्हाण म्हणून ज्याला पोत्या नावाने ओळखतात, डिंगडॉंगचे प्लेअर आहेत, ते जुने प्लेअर आहेत. बरोबर. तर त्यांच्या मेहण्याच्या या साईडला मेडा म्हणून आहे सोलापूरला, तिकडे टुर्नामेंट होते आणि त्या टुर्नामेंटसाठी संदीप जगताप, मारुती वैराट आणि तो सुरेश चव्हाण हे 3 जण माझ्या घरी आले होते की असं असं आपल्याला मॅचला जायचंय. त्यावेळेस मी त्यांना नाही म्हटलं होतं, मला तेव्हा लहान होतं आणि मी म्हटलं एवढं लांब कसं जाणार. मग ते म्हटले नाही, आम्ही तुझ्या कॅप्टनला सुनील सुतारला सांगतो. मग सुनील सुतारच्या घरी आले ते, त्यांनी सांगितलं. मग सुनील म्हटलं जा आता तुला बोलवतात तर तू जा यांच्यावर. मग माझी पहिली मॅच म्हणजे संदीप मला टीम मध्ये घेऊन आला डिंगडॉंगची आणि पहिली मॅच आम्ही मेडाला खेळायला गेलो होतो सोलापूरला. संदीप यांच्या बरोबर माझी थोडीशी चर्चा झाली आणि संदीपनं सांगितलं की विशाल क्रिकेटच्या बाहेर जाऊन मैत्री जोपासणारा माणूस आहे. क्रिकेट सोडून संदीप आणि विशाल यांच्या मैत्रीबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. संदीपची आणि माझी मैत्री म्हणजे असं आहे की आम्ही मला वाटतं 7 ते 8 वर्ष एकत्र खेळलो प्रॉपर. म्हणजे असं 8 वर्षात तो आणि मी फक्त 2च सामने आम्ही विरोधात खेळलो 8 वर्षात. आणि एकाच गाडीवरती आम्ही जाणार, टूरला असेल तर दोघं पण बाजूबाजूला झोपणार, जेवायला बसलो तरी पण बाजूबाजूलाच असणार. म्हणजे माझं त्याचं एकदम घरच्यापेक्षा जास्त आमचं रिलेशन होतं की माझ्या घरी तो येणार, त्याच्या घरी मी जाणार. हे आमचं बरेच म्हणजे आमचं दोघांचं बॉन्डिंग भरपूर म्हणजे भरपूरच झालं. विशाल आणि संदीप जगताप एकमेकाविरुद्ध 2दा खेळले. त्यात विशालनं संदीप जगतापला हरवलं की संदीप जगतापनं विशालला हरवलं? 2 वेळा मी हारलोय, पण 2 वेळा मी त्याला 2 बाउंड्र्या मारल्या, पण नेक्स्ट बॉलला त्यांनी मला 2 वेळा आउट काढले. अरे बापरे, म्हणजे तिथला हिशोब तिथेच क्लिअर करून टाकला ग्राउंडवरती. विशाल, तुमचं डिंगडॉंगची कारकीर्द सुरू झाली. मला आठवतंय साधारण 2000च्या आसपासचा कालावधी असेल. त्यावेळेस निगोजला आम्ही मॅच पाहायला यायचो. तर विशाल कांबळे त्यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लेअरच्या बॅट आणि बाकीचे टी शर्ट किंवा स्वेटर सांभाळत बसलेले असायचे. तिथे बाहेर बसता असताना विशालच्या मनामध्ये काय विचार चालू असायचे? नाही, मला तर असं वाटतं की आतापर्यंत जे मोठे प्लेअर झालेले आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा जे मोठे प्लेअर आहेत, त्यांनी कोणी असं स्टार्ट केलं नाही. त्यांना सगळ्यांना, आता मी पण बरेच इंटरव्ह्यू घेतले, सगळ्यांच्या इंटरव्ह्यू मधून एकच येते की सुरुवातीला आधी मोठ्या प्लेअरचे बॅट सांभाळा किंवा मॅचला त्यांच्यावर जाणं, त्यांच्याबरोबर जो एक्सपिरियन्स बाहेर बसून जो आपण थोडक्यात ड्रेसिंग रूम मध्ये बसून जो एक्सपिरियन्स आपण घेतो, ते काय मॅचला कसं हँडल करतात, कुठल्या लेवलनी ते मॅचकडे बघतात, कुठली मॅच कशी खेळतात, ते सगळं प्रत्येक प्लेअरनी, म्हणजे मी नाही अशा सगळ्या प्लेअरनी ते अनुभव घेतलेले. असं कुठलाच प्लेअर नाही की तो डायरेक्ट ग्राउंडवर आलाय आणि त्यांनी फटकेबाजी केली आणि तो सक्सेस झालाय. आधी सुरुवात प्रत्येक प्लेअरची 99% प्लेअरची सुरुवात ही इकडनंच होती की बाबा टीम बरोबर जाणं, त्यांच्यावर राहणं. आता माझ्यासमोर पण असे बरेच प्लेअर की ते आमच्या मागे मागे यायचे, पण आता ते एक चांगल्या लेवलला, मोठ्या लेवलला क्रिकेट खेळतात आता. तसंच माझं पण, मी काय अपवाद नव्हता, मी पण तसंच टीम बरोबर जायचो आणि त्यानंतर मग हळूहळू परफॉर्मन्स करत करत मग टीम मध्ये एंट्री झाल्यानंतर डिंगडॉंग टीम अशी होती की त्या टीम मध्ये म्हणजे 11वा प्लेअर पण स्टार होता. असं नाही की बाबा वरचे 3-4 प्लेअर स्टार होते, 11वा प्लेअर पण स्टारच होता त्या टीम मधला. कारण की डिंगडॉंग टीमनी, मला असं वाटतं माझ्या माहितीमध्ये असं आहे की डिंगडॉंग टीमनी प्रोफेशनल क्रिकेट, म्हणजे ज्या क्रिकेटमधून पैसा मिळतो की फक्त जाऊन दिवस घालून परत येणं, पण तिथं जाऊन आपण जे कष्ट करतो, जे मेहनत करतो, त्याचं चीज जे आपण पैशा स्वरूपात जे भेटतं रिटर्न्स, ते डिंगडॉंग टीमनी चालू केलेले पुण्यामध्ये. आणि त्यावेळेस त्या टीमचे कर्णधार म्हणजे संदीपच्या आधी प्रशांत चौधरी, त्याच्यानंतर आमचे खेळाडू होते नितीन देवगिरीकर, सचिन गाडे, राहुल भोंडवे, मारुती वैराट, परत एक लेफ्टी मारुती वळगुडे, त्यानंतर बाळू मांगड्या, विकी खैराळे, असे बरेचसे प्लेयर आहेत की जे त्या टीम बरोबर होते आणि त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे. आणि त्यामुळेच ते टीमचं नाव जे आहे ते आता
आपल्या महाराष्ट्रातच नाही तर जगभर ते नाव गाजते आता. विशाल, आपण पिंपरी ट्रॅकरच्या विषयाकडनं आता हळूहळू डिंगडॉंग या विषयाकडे आलोय. त्याबद्दल आपण तुमच्या बरोबर चर्चा करतोय. डिंगडॉंग हे नाव कसं पडलं? डिंगडॉंग या नावामागं काय नक्कीच ऍक्च्युली कसं आहे की डिंगडॉंग टीम ही 96 सालचं त्यांचं हे फाउंडर आहे, म्हणजे 96 साली ही टीम तयार झालेली. आणि त्यावेळेस तर आम्ही टीम मध्ये नव्हतो. जे जुने प्लेअर होते म्हणजे प्रशांत चौधरी, मारुती वळगुडे आणि त्याच्या आधी जे जुने प्लेअर होते ते जुने नवीन जे खेळाडू होते, ते जे नवीन खेळाडू यायचे ते त्यांना जॉईन करायचे. जसं आता बऱ्याच टीमा करतात की तसं त्यावेळेस त्यांनी केलं होतं की बाबा पुण्यातली एक टीम बनवायची म्हटल्यावर त्यांनी पुण्यातले सगळे नामांकित प्लेअर एकत्र करून टीम बनवली होती. पण त्याच्या आधी डिंगडॉंग टीमचा इतिहास जर बघितला तर तो 1996 पासून आहे. पण मी वैयक्तिक चालू केलं की 2001 पासून. 2001 पासूनचा पुढचा प्रवास मी सांगू शकतो तुम्हाला. आधीचा प्रवास म्हटल्यावर की ते जरा थोडंसं मला पण सांगता नाही येणार. बरोबर. कारण त्याच्या अगोदरच तुमचा जास्त संपर्क आला नव्हता. हो हो हो. त्याला 2001 ला तुम्ही मी अनेक वेळा पाहिलं की डिंगडॉंग टीम मधनं तुम्ही खेळायला सुरुवात केली, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिंगडॉंग टीम कडनं खेळायचे आणि आतमध्ये अंपायरिंगचे वादविवाद किंवा दुसरे काय वाद जर काय झाले, सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये पळत येणारा खेळाडू म्हणजे विशाल कांबळे. हे काय ठरलेलं होतं का की विशालला आतमध्ये जायचं की अजून काय नाही नाही तसं काय नाही. प्रत्येक सगळेच प्लेयर सारखे नसतात. थोडेसे काही अग्रेसिव्ह असतात, काही ग्राउंडच्या बाहेर अग्रेसिव्ह असतात, काही ग्राउंड मध्ये अग्रेसिव्ह असतात आणि जे ग्राउंड मध्ये अग्रेसिव्ह असतात ते बाहेर शांत असतात. आता तसंच माझ्यासारखं उदाहरण घ्यायचं तर सुशांत जाधवचं उदाहरण बेस्ट आहे. ग्राउंड मध्ये तेवढाच अग्रेसिव्ह असतो पण बाहेर तेवढाच तो फ्रेंडली असतो. ते प्रत्येकाचा गुणधर्म असतो की त्याला त्यावेळेस तो. आणि कसं आहे मी कीपर असल्यामुळं मला ते प्रत्येक बॉल मी इन्व्हॉल्व असायचो की कसं आहे आता समजा स्क्वेअर लेगला एखादा प्लेअर थांबला त्याकडे बॉल गेला नाही तर त्या बॉल पर्यंत त्याला त्याची इन्व्हॉल्वमेंट नसते. पण कीपर जो असतो ना त्याची इन्व्हॉल्वमेंट पूर्ण 6 ओव्हरच्या मॅचला 36 बॉल त्याची इन्व्हॉल्वमेंट असते की असं एकही बॉल तो त्याची नजर हटू शकत नाही किंवा डिस्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. त्यामुळं तो अग्रेसिव्हपणा माझ्यात त्यामुळे माझ्यात जास्त आला. आणि मग ते कुठंतरी छोट्या मोठ्या चुकीचे डिसिजन झालं किंवा समजा एखादा एज लागली फक्त मलाच माहितीये मग मी ते अपील जोरात करणार, अंपायर आउट देणार नाही, मग तो थोडासा अग्रेशन त्यावेळेस दिसायचं. विशाल त्यावेळेस एवढं भरभक्कम देशचा खेळाडू होता की तो अंपायरकडे किंवा कोणाकडे पळत जर गेला तर त्यांना असं वाटायचं की आता विशाल आलं म्हटलं तर काय होतंय काय. विशाल मला वाटतं 2001-2-3 च्या कालावधीमध्ये तुम्ही बावळवाडे या ठिकाणी खेळायला आले होते आणि बावळवाडे या ठिकाणी तुमची विके बरोबर मॅच होती. आणि हो. त्यावेळेस मी स्वतः आणि महेश जगदाळे आम्ही दोघं जण अंपायर होतो आणि निलेश पिंगळे काहीतरी मला वाटतं 1 ओव्हर संपल्यानंतर आल्यानंतर त्याला ओपनिंगला पाठवलं म्हणून तुम्ही आतमध्ये आले होते मैदानाच्या आतमध्ये. आता त्यानंतर तुम्ही तो विषय नक्कीच व्यवस्थित हँडल केला. परंतु ग्रामीण भागामध्ये डिंगडॉंग नाव म्हटलं की दहशत होती फार मोठी. परंतु त्या मैदानावरती विकी आळेनं तुम्हाला रोखलं होतं. डिंगडॉंगचा त्या ठिकाणी विजय आशवर रोखला होता. त्या मॅच बद्दल काय आठवणी असतील तर नक्की सांगा. नक्की. ऍक्च्युली आम्ही त्या म्हणजे ज्यावेळेस आम्ही नारायणगाव पट्टा त्या टाइम तिकडे जेव्हा खेळायला लागलो, जसं सीताराम दादांनी ते वन अप पद्धत चालू केली, तर पुण्यामध्ये तसं नव्हतं. आधी एक मॅच खेळायचो मग नंतर दुसऱ्या दिवशी दुसरीकडं असे आम्हाला बरेच टुर्नामेंट आम्ही ऍडजस्ट व्हायच्या. पण ते रटाळ क्रिकेट होतं थोडंसं. जसं सीताराम दादांनी तिकडे चालू केलं वन अप पद्धत, आम्ही तिकडे जास्त खेळायला चालू आणि तिकडचे विकेट्स पब्लिक जसं पुण्यामध्ये तेवढे पब्लिक येत नव्हतं तसं तिकडे यायला लागलं. मग त्यानंतर हळूहळू म्हणजे आम्ही समजा 100 फायनल खेळलो असतो तर मला असं वाटतं की 90 फायनल आम्ही विके बरोबरच खेळलेलो फायनलच्या मॅच. तर त्या टीमला मी असं म्हणजे आमची मोठेपणा किंवा सांगत नाही, आम्ही त्यांना बऱ्याच वेळा हरवलंय. पण पहिली मॅच हरवलेली आणि 50वी मॅच हरवलेली आणि 75वी मॅच हरवली त्यात खूप फरक होता. त्यांचा जो डिफरन्स होता ना तो कमी कमी होत आला होता. म्हणजे जे म्हणतात ना हरून हरून, ते पण त्यांना आमच्या काही गोष्टी काही ट्रिक किंवा काही बॅट्समनचं कसा खेळतो काय हे त्यांना पण कळायला लागलं होतं हळूहळू. मग ते आम्हाला खेळून खेळून आमच्या बरोबर ते डेव्हलप होत गेले आणि त्याचा असर 100% बाबुळवाड्याच्या टुर्नामेंटला तो ब्लास्ट झाला असेल. मला वाटतं नो लॉस दत्ता कोरडे आणि निलेशनी जबरदस्त बॅटिंग केली होती. आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही ती मॅच हारू, कारण की त्यावेळेस 50-60 रन म्हणजे आम्हाला खूप व्हायचे. आणि त्यावेळेस मला वाटतं की आम्ही काहीतरी 78 रन मारले होते, 78 का 88. आणि ते त्यांनी 79 समोरच्याला जिंकायला पाहिजे. आणि ते त्यांनी नो लॉस चेस केले होते, मला चांगलं आठवतंय. दत्ता कोरडेनी आणि निलेश पिंगेनी जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि
त्या मॅच मध्ये मला वाटतं तुम्हाला एक वेगळा अनुभव ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मिळाला. परंतु विशाल, त्याच मॅच मधला एक धागा पकडून मी तुम्हाला प्रश्न विचारेल. त्या मॅच मध्ये तुमची ओपनिंग जी फळी होती, वरची फळी, ती संपूर्ण कोसळली होती. परंतु आवनच्या पिनू गुंजाळनं त्या मॅच मध्ये खूप जबरदस्त बॅटिंग करून तुम्हाला 70च्या पुढे नेलं होतं. पिनू हो, गुंजाळ नक्की. हा खेळाडू बद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. म्हणजे मी क्रिकेटमध्ये पाहिलेला अतिशय शांत खेळाडू. त्याला काही म्हणजे तुम्ही काय प्रेशर त्या चेहऱ्यावर दिसणार नाही, कुणाला उलटा शब्द बोलणार नाही, किती त्याची मस्करी करा तरी तो शांतच असणार. अजून म्हणजे म्हणजे असे बरेचसे मित्र, त्यातला तो एक मित्र की त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी नेहमी असतो. त्याची ती इनिंग झाली, त्यानंतर मांजरवाडीची इनिंग, ते काही चेहऱ्यावर नाही. कारण काय कसं आता कसं एखाद्या प्लेअरने कोणी 50 मारले की तो येताना त्याची छाती थोडीशी जरा अशी बाहेर असते. तसं पिनू बद्दल बरेच इनिंग आहेत. ती एक नाहीये. त्यानंतर मांजरवाडीला खेळलेला आहे. त्याच्यानंतर जी शाबीर चषक व्हायचा त्या टुर्नामेंटला तो खेळ, बऱ्याच टुर्नामेंट आहे पुण्यात पण बऱ्याच मॅचेस आहेत की त्यांनी काढून दिलेले आहेत. पण कधी त्या चेहऱ्यावरती किंवा स्वतःहून कोणाला सांगणार असा तो प्लेअरच नाहीये. माझ्या ऑल टाइम फेवरेट ऑलराऊंडर मध्ये पिनू गुंजाळचं नाव वरती आहे सगळ्यात. विशाल, पिनू गुंजाळ यांना तुम्ही शूज घालून कधी खेळताना पाहिलं होतं का? तो एक किस्सा मला आवडेल सांगायला. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरची टुर्नामेंट एकदम स्ट्रिक्ट होती त्यावेळेस. म्हणजे मला वाटतं 2002-03 ची गोष्ट असेल आणि त्यामध्ये व्हाईट ड्रेस व्हाईट टी शर्ट कंपल्सरी होतं. तर पिनू आम्हाला म्हटलं तर जर तिथं शूज असेल तर मी खेळणार नाही. मी म्हटलं तू चल आपण बघूया तिकडे गेल्यावरती. आणि तिथं ग्राउंडवर गेलो आणि आज स्लीपर घालून आला. ऑर्गनायझर म्हटलं आम्ही खेळायलाच घेणार नाही, तुम्ही याला बाहेर बसवा. मग आता तो तर मेन टीमचा प्लेअर होता, मधल्या फळीत बॅटिंग करणारा, बॉलिंग टाकणारा, तो ऐकायलाच तयार नाही मला बुट घालाय. तरी पण आम्ही त्याला जबरदस्ती बुट घालून, पण आम्ही मॅच हारलो होतो ती. पण तो एक किस्सा आहे मला लक्षात आहे चांगला. कोल्हापूरला जाऊन पण त्याला आम्ही तो चप्पलवरच खेळणार होता. कारण पिनू दादाला मला जास्त नाही पाहिलं मी, पण जेवढं पाहिलं पिनू दादा स्लीपर घालून आणि बऱ्याच वेळा ते बॉलिंग टाकलं त्याची स्लीपर डोक्यावरनं पुढे येऊन पडायची, ती स्लीपर घेऊन परत मागे जाऊन परत बॉलिंग टाकायचं अशा. मग विशाल, डिंगडॉंग मध्ये तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली, अशी पहिली मॅच तुम्हाला आठवते का ही मॅच मी एकट्याच्या जीवावरती डिंगडॉंगला मी जिंकून दिली? ऍक्च्युली डिंगडॉंगची माझी सुरुवात झाली म्हणजे जेव्हा मी एंट्री केली, म्हणजे डिंगडॉंग म्हणजे संदीप जगताप बरोबर. तर आम्ही सुरेश चव्हाणच्या गावाला चाललो होतो मेडाला खेळायला सोलापूरला. तर जाताना सचिन राठोड म्हणून एक प्लेअर आहे उरुळी कांचनला, तो सगळ्यांना तो परिचयच आहे. तर आम्ही जाताना त्याला पण आम्हाला मॅचला न्यायचं होतं. तर त्या मॅचला फक्त मी, संदीप, मी, मारुती वायराट, म्हणजे सुरेश चव्हाण आणि मला वाटतं एक सचिन म्हणून प्लेअर आहे, सूर्याचा प्लेअर आहे, आम्ही 5-6 जण गेलो होतो. तर जाताना आम्हाला उरुळी कांचनलाच, म्हणजे माझी मॅच पण नव्हती, मी खेळलो आणि फक्त मला, आम्ही ट्रॅव्हल करत होतो. सर जाताना आम्ही सचिन राठोडला घ्यायला गेलो घरी, तर तो घरी नव्हता, तर तो यवतला मॅच खेळत होता. तर आम्ही जाताना यवतला थांबलो, त्याची मॅच चालू होती दौंड बरोबर. तर तो म्हटलं की आता जाता आता ही लोकल मॅच आहे आमची, खेळून आपण जाऊया, नाईटला टुर्नामेंट होती ती. तर मग आमचा जो सुरेश चव्हाण होता तो काय म्हटला की मारुती वायराट, संदीप जगताप आणि मला म्हटलं तुम्ही 3 जण खेळा सचिन राठोडच्या टीम मध्ये. तर आम्ही खेळलो आणि मला ती चांगली मॅच आठवते. दौंडवाल्यांनी हायजॅक, त्यांच्यात एक बॉलर होता म्हणजे चांगला बॉलिंग टाकायचा, त्यांच्यावर आमची मॅच होती आणि त्यांनी आम्हाला 6 ओव्हरला 88 रन मारले होते. आणि मारुती वायराट, संदीप जगताप आणि सचिन राठोड, आणि सचिन राठोडच्या टीम मधला एक विजय म्हणून आहे, विजय म्हात्रे. तर ह्या चौघांनी बॅटिंग केली आणि थोडीफार मॅच लांब गेली. मग नंतर मला पाठवलं, मी 5 वर 6 गेलतो आणि 6 का 7 सिक्स मारून मी ती मॅच जिंकून दिली होती. त्याच वेळेस मला जाता आता, म्हणजे माझं तो पहिली डेब्यू मॅच, म्हणजे डिंगडॉंग नाही म्हणता येणार, पण ट्रॅव्हल करताना मला मधीच ती मॅच खेळायला भेटली आणि मग पुढे जाऊन आम्ही मेळाला फायनल मारली होती. विशाल कांबळेच्या बॅटिंगचा विषय ज्यावेळेस निघतो, त्या अगोदर एक छोटासा एक गमतीदार विषय परत आपण विशाल घेऊ. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस मी कॉमेंट्री करायला वगैरे लागलो त्यावेळेस तुम्ही मला सारखे फोन किंवा मेसेज करून सांगायचे, कारण विनोद कांबळी आणि त्यांच्यामुळं कांबळे हा शब्द तोंडात बसला होता आणि तुम्ही कायम सांगायचे सर मी कांबळे नाही, मी कांबळे. तर असं तुम्हाला फक्त मला सांगावं लागलं की इतर सुद्धा अनेक लोकांना सांगावं लागलं की नाही, माझं बरंच खरं आहे, नाव कारण की सगळ्यांच्याच तोंडात यायला लागलं विशाल कांबळे, विशाल कांबळे म्हणून. तर मी सीताराम दादांना पण म्हणायचो की दादा माझं कांबळे नाही, कांबळे नाव आहे. तर ते म्हणायचे त्यावेळेस काय नव्हतं, जसं विनोद कांबळेचा भाऊ बंटी कांबळे त्या साईडला खेळायला यायचा,
तर ते म्हणायचं नाही त्याचं पण नाव आहे म्हणून तुझं पण नाव कांबळीच, आता मी तुला कांबळीच बोलणार म्हणून. तर त्यामुळे ते थोडंसं पुढं हे होतं गेलं. कारण मला तुम्ही बऱ्याच वेळा पर्सनल मेसेज वगैरे पाठवले होते की सर दीपक सर माझं नाव तुम्ही कांबळे घेऊ नाही, ते नका, मी कांबळे. दुसऱ्यांचा गैरसमज होऊ शकतो ना, की ह्याचं आडनाव कांबळे पण हा कांबळे म्हणतोय तरी ह्याला आवडते, म्हणजे बरोबर. तसा गैरसमज होऊ नये म्हणून मी तसं पर्सनल सांगायचं. विशाल गोगा वगैरे आता तुमच्या तोंडात सीतारामदादांचं नाव आलं. आणि मगाशी सुद्धा एक तुम्ही साबीर चषक, सीतारामदादांच्या विषयाकडे आपण जाऊच, परंतु साबीर चषक हे बोलता होतं तुमच्याकडनं बोललं गेलं. साबीर चषक या स्पर्धेमध्ये विशाल कांबळेला बागड बिल्ला हे टोपण नाव दिलं गेलं आणि ते एका फार मोठ्या व्यक्तीनं दिलं होतं. त्याबद्दल विशाल कांबळेकडनं प्रेक्षक ऐकायला आतुर आहेत. नाही, नक्की. साबीर चषक म्हणजे जसं मला ते नाव चंद्राने दिलंय. म्हणजे राहुल इलेव्हनचे कॅप्टन जे आहेत चंद्रा, त्यांनी ते नाव ठेवले मला. कारण की त्या दरम्यान आम्ही जेव्हा डिंगडॉंग खेळत होतो तेव्हा आमची आणि राहुल इलेव्हनच्या कमीत कमी म्हणजे टूरला गोव्याला, कराडला, साताऱ्याला, कर्नाटक साईडला यांच्या आमच्या कायम मॅचेस व्हायच्या. तर त्या मॅच मध्ये योगायोगाने बऱ्याच वेळा माझ्याकडनं ते हारलेले आहेत. म्हणजे तशीच एक मॅच खोपोलीची सांगायची तर 4 ओव्हरला त्यांनी आम्हाला 50 रन मारले होते आणि चेस करताना मी एकट्याने 40 रन मारले होते. 4 ओव्हरचीच मॅच होती. मग त्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या तोंडात असं आलं की यार हा येतो आणि मॅचेस नाही का, असं कुठल्या तरी आम्ही जिंकायच्या ह्याच्यात असतो आणि हा आम्हाला येऊन 2-4 सिक्स मारून काही तर करतो आणि मॅच हरवतो आम्हाला. मग चंद्रानी त्याच्या मोबाईल मध्ये पण माझं नाव बागड बिल्लाच म्हणून मोबाईल मध्ये सेव्ह केलेलं आहे. म्हणजे त्या नावाचे खरे उद्गाते. परंतु मी सँडी जगताप यांच्या बरोबर काल बऱ्याच गप्पा मारल्या. सँडी यांनी सांगितलं की साबीर चषक मध्ये गेले आणि माझी दिवंगत कामगार ते साबीर भाई शेख यांचा विशाला सर्वात आवडता प्लेअर होता आणि ते विशाल नारायणगावच्या मैदानावरती गेले की साबीर भाई लांब नाक मारायचे, मेरा बागड बिल्ला आ गया. तर साबीर भाईंबद्दल काय आठवण आहे? नाही, बऱ्याच आठवणी आहेत. आम्ही त्या साईडला जेव्हा जायचो त्यांची खूप मदत व्हायची. आणि म्हणजे एक घरगुती माहोल जसा असतो तिकडे खेळायला आल्यानंतर बरेचसे प्रेक्षक यायचे, घरी जेवायला न्यायचे. त्यावेळेस काय मोबाईल कॅमेरे वगैरे काही हे नव्हतं, पण त्यावेळेसची म्हणजे आपण लोकांना म्हणजे आपण फेमस झाले कसं कळायचं की त्या प्लेअरच्या मागे गर्दी असायची. म्हणजे आता कसं आहे की बाबा सेल्फी वगैरे काढतात, त्यावेळेस कसं होतं की समजा आता संदीप जगताप उभा आहे तर त्याच्या मागं 40-50 लोक गर्दी करून असणार, म्हणजे संदीप जगताप हा फेमस प्लेअर आहे हे त्यावेळेची साईन होती की प्लेअर फेमस कसं काय आहे, तर तो तसा आहे. तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस म्हणजे मी एकटाच नाही, डिंगडॉंगचे जेवढे पण प्लेअर आहेत मी म्हणतो ना की 11वा प्लेअर पण आमचा असा आहे ना की जे टीम पूर्ण जाणार की त्यांच्या मागे गर्दी ती होणारच. आणि तिकडच्या बऱ्याच आठवणी आहेत. तेजेवाडी झालं, त्यानंतर नारायणगाव झालं, खोडच झाले. आम्ही म्हणजे तुम्हाला कुणाला माहित नसेल ही गोष्ट, आम्ही 7 दिवस नारायणगाव मध्ये हॉल्ट टूर केलेला आहे. 4 टुर्नामेंट खेळलेले आहे नारायणगाव मध्ये. आम्ही 7 दिवस राहिलो होतो आणि 4 टुर्नामेंट खेळलो होतो. मध्ये मुक्कामी यायचं? नाही, राहिलो होतो 7 दिवस हॉटेलमध्ये आणि 4 ठिकाणच्या टुर्नामेंट खेळून 4ही फायनल मारल्या होत्या आम्ही. कारण की ते यायचं परत जायचं, यायचं परत जायचं म्हणून आम्ही म्हटलं की आपण इथं हॉल्टच करूया. आणि नारायणगाव मध्ये आम्ही हॉल्ट केला होता 7 दिवस आणि त्या 4ही टुर्नामेंट, एडगावची एक, मांजरवाडी एक, अजून मला लक्षात येत नाही तेजवाडी का खोडद, अशा 4 टुर्नामेंट आम्ही जवळपासच्या त्या खेळलो होतो आणि 4ही फायनल मारले होते आम्ही. बऱ्याचशा आठवणी येते त्या साईडच्या. विशाल, तू ओघाओघाने मला वाटतं मी प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच जे सांगताय त्यामधनच मला पुढचं बोलणं सुचत जात आहे. खोडदचा विषय तुमच्या तोंडून आता ऐकायला मिळाला. खोडद हे मैदान असं आहे की ज्या मैदानावरती महिला वर्ग अख्खं गाव शेवटच्या दिवशी मॅच पाहायला येतो आणि खोडदमध्ये विशाल कांबळे, सँडी जगताप किंवा पिनू गुंजळ या लोकांनी फार मोठं नाव त्या ठिकाणी कमवलंय. आणि खोडदचं मैदान, सीतारामदादांची कॉमेंट्री आणि खोडद मधलं क्रिकेट याबद्दल प्रेक्षकांना ज्यांना माहित नाही त्यांना तुमच्याकडनं ऐकणं खरंच फार आनंददायक वाटेल. खोडदची टुर्नामेंट म्हणजे आता जे व्हिडिओ थोडेफार आलेले आहेत, म्हणजे प्रवीण गायकवाड सरांनी ते व्हिडिओ थोडे व्हायरल केलेत. तर ती 2006 मधली टुर्नामेंट आहे ती, जी आम्ही खेळलो होतो. विक्याळा बरोबर आमची फायनल होती आणि त्या फायनल मध्ये सतीश गावडे, मतीन सय्यद, रवी ढोबळे, राहुल कुराडे, सुशांत जाधव, गणेश जाधव, सर्व प्लेयर म्हणजे त्या टुर्नामेंटला आमची म्हणजे ती प्रॉपर जी विक्याळा म्हणतो ना आपण, प्रॉपर जी विक्याळा टीम आणि डिंगडॉंग टीम, ह्या दोघांचा सामना होता. आणि माझ्या माहितीनुसार कृष्णा सातपुतेची ती पहिली इनिंग होती त्या पट्ट्यातली, म्हणजे आमच्यातनं खेळून. खोडदला तो ती टुर्नामेंट कृष्णा पण आमच्यामध्ये होता त्या टुर्नामेंटला. आणि त्या टुर्नामेंट अशी आली होती की विक्याळा 1 साइड जिंकत होती
आणि आमचे प्लेयर पण आउट झाले होते. मला वाटतं मी 6वा का 7वा गेलो होतो. आनंद मोडवेला 3-6, रवी ढोबळेला 1-2-6. मी नदी पात्र समोर जिथं खोड्याच्या ग्राउंड समोर तार आहे त्या पलीकडे नदी आहे, त्या नदीत रवी ढोबळेला 2-6 आणि असे मला वाटतं अजून सतीश गावडेला कोणी मला एक्झॅक्ट आठवत नाही. मी 4 का 5-6 मारले होते आणि ती मॅच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना वाटलं होतं की हारले आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो. आणि जो व्हिडिओ पण व्हायरल झाला की सीताराम दादा ते प्राइज वगैरे देत आहेत मला. सीताराम दादांनी विशाल कांबळेला हेनरी हे टोपण नाव दिलं, टेनिस बॉल क्रिकेटचा हेनरी. तर ते नाव नक्की कशावरनं दिलं होतं आणि सीताराम दादांबरोबरच तुमच्या काय आठवणी त्या ठिकाणी तुम्ही जर शेअर केलं ऐकायला आम्हाला मजा येईल. ऍक्च्युली काय आलं होतं की मी ऑफ सीझनला मी काश्मीरला फिरायला गेलो होतो आणि तिकडनं एक टी शर्ट आणला होता. तर तो एक प्लेअर आहे, मला वाटतं फ्रान्सचा प्लेअर आहे, थियरी हेनरी म्हणून. तर त्याचं ते टी शर्ट जर्सी होती ती मी परचेस केली होती आणि टुर्नामेंटला का घालून गेलो होतो. तर ते नाव बघितलं त्यांना, त्या नावानेच मला कंटिन्यू त्यांनी ते सीताराम दादांनी ते नाव देऊन टाकलं. आणि सीताराम दादा आणि सीताराम दादाबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याचशा आठवणी आहेत. कारण की शिवनेरीच्या टुर्नामेंटला मी त्या माणसाला म्हणजे त्यांना बघितलं रे, त्यांच्या हातामध्ये एक वही होती आणि ते जेवढं त्याचं लिखाण करत होते की ते अफलातून होतं. म्हणजे त्यावेळेस ते मला तेंडुलकरच्या 50 कुठं मारल्या, किती बॉलला मारल्या, कुणा अगेन्स्ट मारल्या हे त्यांचं तोंडपाठ होतं त्यावेळेस. म्हणजे 2001-2 ची गोष्ट करतो मी. म्हणजे त्यांचं एवढं डेंजर म्हणजे टॅलेंटेड माणूस होता तो की मला नाही वाटत की आजही कोणी जर ते आजही असते म्हणजे समजा तर त्यांनी तेंडुलकरच्या 100 सेंचुऱ्या त्यांनी कुठं मारल्यात, कशा मारल्यात, कुणाच्या आगेच मारल्या, फक्त एकमेव माणूस सांगू शकतो. सीताराम दादा, मला तुम्हाला ग्रामीण भागामध्ये किंवा आमचा जो जुन्नर, शिरूर, नगर इकडच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये तुम्हाला तुमची टीम जी यायची ती फक्त सीताराम दादांची एका कॉलवरती टीम यायची, त्यामुळे सीताराम दादांबरोबर तुमचं नातं अतिशय दृढ होतं. इथे एक आता काही प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न विशाल तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. इथे अजयदादा दुधभाते यांचा एक प्रश्न आहे. रमणबागला अमोल भोरे यांनी सुनील दुर्गे विरुद्ध जॉन खडके यांची जी मॅच झाली त्यामध्ये 3 कॅच रमणबागला सोडले होते आणि ती मॅच ऑर्गनायझरने परत खेळायला लावली होती. तो काय किस्सा होता? मला वाटतं ते अँडी म्हणून बहुतेक ती टीम आहे ना, बॅड बॉईज किंवा मला वाटतं अनिल माळी, त्यानंतर तो अँडी म्हणून एक प्लेअर होता आणि एक सँडी, असे 4-5 हे होते. आणि त्या मॅचला मला एवढं असं क्लिक होत नाही की आता प्रत्येक मॅच असं बॉल टू बॉल लक्षात राहण्यासारखं. पण आठवते अमोल भोरे सगळ्यात म्हणजे पुण्यामध्ये ज्या काळात तो क्रिकेट खेळत होता अमोल भोरे त्या काळातला सगळ्यात बेस्ट फिल्डर होता. दापोडीचा प्लेअर येतो आणि त्या काळाचा सगळ्यात बेस्ट फिल्डर होता आणि त्याच्याकडनं ते 3 कॅच सुटले होते. आणि मला वाटतं त्यानंतर बॅड लाईटला काहीतरी झाली होती बहुतेक आणि ती मॅच पोस्टपोन झाली होती. म्हणजे मी असं 100% सांगू शकत नाही, पण मला थोडंसं ओझरत असं आठवत होतं. नक्कीच. या आपण अनेक गप्पा मारता मारता विशाल, रमणबागचा राजा म्हणजे विशाल कांबळे, हळू आपण त्या विषयाकडनं रमणबागकडे आता अनेक मैदान आपण साबीर चषक फिरलो, आपण बावडेला गेलो, खोडदला गेलो, खोडदवरून आता आपण रमणबाग मध्ये आलोय. आता आपण रमणबाग म्हणजे विशाल रमणबागचा माहिती आहे. आणि रमणबाग या ग्राउंड बद्दल, रमणबागच्या टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन आणि रमणबाग वरती विशाल कांबळेनं 6 चेंडूवर 6 षटकार सुद्धा मारले. एकदा विशाल कांबळेनं लेफ्टी खेळून हाफ सेंचुरी पण केलेली आहे. असं रमणबाग म्हणजे विशाल कांबळे. रमणबाग बद्दल तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. जेव्हा मी पिंपरी ट्रॅकर जॉईन केली होती त्यावेळेस जे सिनियर प्लेअर होते तर ते त्या टुर्नामेंटचं नेहमी काही ना काही आम्ही प्रॅक्टिस झाल्यानंतर ते बोलायचे की नाही का अशी टुर्नामेंट होती पुण्यामध्ये सगळ्यात भारी टुर्नामेंट आहे असं असं. तर आम्ही ठरवलं की आपण एंट्री करूया तिथं. तर मला वाटतं मी, उदय काटे, शैलेश डोंगरे आणि जगदीश भोईटे आम्ही टुर्नामेंटची एंट्री टाकायला गेलो. पण आम्हाला ही आयडियाच नव्हती की ती एकमेव टुर्नामेंट आहे की म्हणजे समजा ते 5 तारखेला जर टुर्नामेंटचे फॉर्म भरणार आहे 3 वाजता तर 3:30 वाजता ते फॉर्म अर्ध्या तासाचं फॉर्म संपून जायचे. तर आम्हाला ती आयडियाच नव्हती. टुर्नामेंटचे सगळं ऑलमोस्ट सगळं संपलं होतं आणि आम्ही ऑर्गनायझरकडे गेलो आणि म्हटलं आम्हाला अशी टुर्नामेंट खेळायची. ते म्हटलं आता नाही. तर तो जगदीश भोईटे म्हणून आमच्यातला एक प्लेअर होता, तो त्या ऑर्गनायझरच्या घरातच बसला. तो म्हटला मला एंट्री पाहिजे, आम्हाला माहित नाही. आम्ही एवढं 2 तास तिथे थांबलो. मग तो ऑर्गनायझर काय केलं, त्याची जी स्वतःची ती एंट्री होती ती कॅन्सल केली. तो म्हटलं खेळा. पण तो म्हटलं मी माझी एंट्री कॅन्सल करतोय, लक्षात ठेवा, पण तुमची एवढी रिक्वेस्ट आहे पण तुमचा गेम पण तसा पाहिजे. कारण की त्या लेवलची ती टुर्नामेंट होती आणि आम्ही ती टुर्नामेंट खेळलो होतो.
आणि फायनल हारलो होतो आणि मी 100 रन, म्हणजे त्यावेळेस 16 ओव्हरची मॅच होती आणि 11 ओव्हरला मी 100 रन मारले होते, म्हणजे रमण बागला. आणि मग 1-2 वर्षानंतर राहुल भैया साठे यांची जी टीम आहे शिवतेज, त्यांना 6 बॉल, संदीप कुडले म्हणून एक बॉलर होता, तो आता आपल्यात नाहीये, तर त्याला 6 बॉलला 6 सिक्स मारले होते. म्हणजे रमण बाग म्हणजे असं की क्वचितच, म्हणजे नाहीतच की मी 0 आउट होणार. म्हणजे ते होम ग्राउंड सारखं झालं होतं आणि तिथले पब्लिक, लहान मुलं मला सगळे नावाने ओळखायचे. त्या बिल्डिंग मधनं मला आवाज द्यायचे, कारण की रमणबागच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये घर आहेत असे, त्या खिडकीतनं लहान मुलं मला आवाज द्यायचे नाही का, विशाल दादा विशाल दादा. ते खूप प्राऊड फील व्हायचं. आणि ती टुर्नामेंट, म्हणजे ती टुर्नामेंट बंदच का झाली हे माहित नाही, पण जर आजही ती चालू झाली तर 100% मी आजही सांगतो की त्यावेळेस अर्धा तास लागायचा, आता 10च मिनिटं लागतील 32 टीमा पूर्ण व्हायला. एवढी नावाजलेली टुर्नामेंट होती. आणि त्या टुर्नामेंट बद्दल मला एक अशी सुद्धा गोष्ट समजली होती की डिंगडॉंगला कधी कधी 6-7 प्लेअर वरती सुद्धा डिंगडॉंग तिथे मॅच खेळलेले आहेत. ऍक्च्युली तो विषय कसा आहे की त्यावेळेस आम्ही टूर जास्त करायचो आणि रमणबागचं प्राइस होतं 7,000 रुपये आणि एंट्री फी होती 700 रुपये. म्हणजे त्यावेळेसचे 10%, जसं आता मुंबईत 10% घेतात. म्हणजे ज्यावेळेस 7,000ची टुर्नामेंट असायची तेव्हा एंट्री फी असायची 200 रुपये, 250 रुपये, त्यावेळेस 700 रुपये असायची. आम्ही काय करायचो की बाबा बाहेरच्या टुर्नामेंटला पण खेळायचो आणि इकडे पण खेळायचो, पण आम्ही ते दिवस ऍडजस्ट करतो. रमणबागला कसं होतं, लॉट्स पडायचे त्यावेळेस की तुमची ह्या तारखेला ह्या वेळेस मॅच आहे. तिथं बरोबर 7 वाजता सकाळी पहिला बॉल पडणारच, तुम्ही तिथं ग्राउंडवर कसंही या. आणि डिंगडॉंगचे म्हणजे सगळ्यात, जर डिंगडॉंग टीमचं जे काय मायनस पॉईंट असेल की तो हाच आहे की ते कधीच टाइमवर जायचे. म्हणजे त्यांना ती सवयच होती, सगळेच लेट उठणार, घरातून निघणार, आरामात येणार. मग तुम्ही त्यांना एका दिवशी 10 मॅच खेळावं ते खेळतील, पण तुम्ही त्यांना जर 7चा टाइम दिला ते 7च्या टायमाला कधीच येणार नाही. ह्या डिंगडॉंगचा एक मायनस पॉईंट होता. आणि बऱ्याचशा वेळेस असं झालं की मग आम्ही 6-7 जण आलोय, तेच पेटे सर आम्हाला ओरडायचे की अरे तुम्ही आता आलाय असं असं, मग ते टॉस उडा, मग 6 जणात खेळा, हे करा. अशा बऱ्याचशा मॅच रमणबागला अशा बऱ्याचशा टुर्नामेंट झालेल्या आहेत की तिथं आम्ही ऑर्गनायझरचे किंवा ग्राउंड मधनं 4 प्लेअर घेतलेत आणि खेळलेले. नंतर मग 3-4 ओव्हर झाल्यावर आमचे प्लेअर गाडीवरती आलेले, असे बरेच मॅचेस झालेले आहेत. नक्कीच विशाल, आता आपण पुण्यातल्या बऱ्याचशा स्पर्धांची त्या ठिकाणी चर्चा केली, परंतु इथे तुमचे काय उल्हास मामा कामटे मोठे आयोजक ते सुद्धा जॉईन होत आहेत. कृष्णा सातपुते सुद्धा तुमचा इंटरव्ह्यू लाईव्ह पाहत आहेत. आणि चिंचबन आळकुटी आणि त्या ठिकाणी सहकार मर्शी किसनवाला पाटील निगोज, या 2 स्पर्धांबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच, निगोजची टुर्नामेंट पण त्या एक आमचा एक किस्सा आहे की तो म्हणजे अजून बऱ्याच जणांना माहित नसेल. ऍक्च्युली आमची निगोजला आमचा हाक होता आणि त्याच वेळेस आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यामध्ये खेळत होतो. तर आमचं असं झालं होतं की ही मॅच खेळून जाऊया, पण म्हणजे त्यावेळेस थोडक्यात काय आलं, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला आला होता की आपण जाऊया, मग ऑर्गनायझर आपल्याला थोडी आपल्या नावानेच ते आपल्याला खेळवतील किंवा असा आमचा एक समज झाला होता. पण तो समज आमचा त्या दिवशी दूर झाला. आम्ही ती मॅच खेळून रात्री उशिरा गेलो आणि निगोजला पोहोचलो, तर ऑर्गनायझर म्हटलं की आता हाफ संपला, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस सनी, सह्याद्री म्हणून बाबू शिंदेची एक टीम होती आणि विक्या, अशा 3 टीमा वरती आलत्या आणि एक 4थी टीम लोकल आलती वरती. तर आम्ही उशिरा गेला, आम्ही म्हटलं आम्हाला खेळवता. ऑर्गनायझर म्हटले आम्ही तुम्हाला खेळू शकत नाही, तुम्ही आता रिटर्न जावा. मग त्यावेळेस रात्री बराच वाद झाला. मग अफजल, त्या योगात अफजलनी एक असं एक बोलून गेला की तुम्ही 4 टीमा एकत्र करा आणि आमच्यावर खेळा. मग आम्ही म्हणजे थोडासा काय म्हणतात ते ओव्हर कॉन्फिडन्स होता, पण एवढ्या लांब जाऊन आम्हाला खेळायला भेटणार नाही तर त्याचा एक राग पण होता. पण ती टुर्नामेंट आम्ही न खेळता रिटर्न आलो. पण ती टुर्नामेंट सॉलिड, म्हणजे आम्ही त्या साईडला जे म्हणजे तो पट्टा जो आपण म्हणतो नारायणगाव, पारनेर किंवा जुन्नर साईडला का खेळायचो, 2च गोष्टीसाठी. तिथं विकेट, म्हणजे मला नाही वाटत की तसे विकेट अजून पण पुण्यात किंवा मुंबईत कुठं बनत असतील. त्यानंतर तिकडचं जे पब्लिक होतं जाम येडं, म्हणजे जे आता आपण म्हणतो ना कोकण साईडला जे पब्लिक असतं, त्यावेळेस ते इकडचं पब्लिक, आता ती 2006ची क्लिप जी व्हायरल होती खोडची, त्यावेळेसच किती पब्लिक होतं. म्हणजे जर लोकांनी बघितलं तर त्यांना कळत, म्हणजे त्या लेडीज महिला त्या मॅचेस बघायला यायच्या, त्यामुळे आम्ही त्या साईडला यायचो खेळायला. चिंचबन स्टेडियम आळकुटी, चिंचबन स्टेडियम कुठे असं आहे की मी सीताराम दादांना एक आठवण माझी असं की मी शेवटचं त्यांना तिथं भेटलो होतो सीताराम दादांना, ती एक आठवण आहे चिंचबनची. आणि चिंचबनचा संदीप, मला वाटतं परंडवाल, संदीप परंडवाल, दीपक परंडवाल सॉरी, तो चिंचबनची टुर्नामेंट असली की त्याचा मला फोन येणारच, विशाल टीम घेऊन ये, टीम घेऊन ये, टीम घेऊन ये.
एक जी शेवटची खेळलो मी त्यावेळेस तर माझी काहीच टीम नव्हती, तरी पण मी गेलो त्या टुर्नामेंटला. म्हणजे असं सांगू नये, माझा कमीत कमी 16-17 हजार रुपये खर्च झाला फक्त त्याच्या एका शब्दावरती. म्हणजे शेवट आधी जे खेळलो ती त्या तर आम्ही भरपूर मॅच खेळलो. एक मला सगळ्यात चांगली मॅच आठवली की एसपीची आणि आमची झाली होती. एक बॉल 4 रन मॅच आली होती आणि जय स्ट्राईकला होता आणि बॉल मिस होऊन माग 22 रन गेले होते आणि आम्ही ती मॅच जिंकलो होतो एसपी बरोबर, ओमकार देसाई बरोबर. आणि चिंचवणचं स्टेडियम काय आहे की झाले तर 40 पण होतील, 100 पण होतील. ते सगळ्यांना माहित आहे, ते नशिबाचा खेळ आहे चिंचवण स्टेडियम म्हणजे. बरोबर. झाडांच्या कौलावर सगळा कार्यक्रम चालतो तिकडे. हो. विशाल, आता आपण ग्रामीण भागातल्या मैदान तुमच्या स्पर्धांबद्दल बरंचसं बोललो. आता आपण थोडंसं शहरी भागातल्या स्पर्धांकडे थोडंसं वळूया. मला एक माहिती तुमच्या टीम बद्दल अशी कळाली, कोल्हापूरला तुम्ही नाईट टुर्नामेंट खेळत होते आणि मला वाटतं मुंबईतली एक मोठी टीम होती, त्यांना 6 चेंडू 4 रन पाहिजे होते आणि ते आता जिंकणार म्हणून त्यांचे कॅप्टन पुढच्या मॅचचा टॉस उडवायला पण गेले, परंतु मारुती वायरटनं फक्त 2 रनची ओव्हर टाकून तुम्हाला मॅच जिंकून दिली होती. तर त्या Actually जबरदस्त मॅच बद्दल ऐकायला आवडेल. ती मॅच निपाणीला झाली होती, म्हणजे कर्नाटकमध्ये. आणि त्या मॅचला आमची आणि राहुलवाल्यांची म्हणजे चंद्राची आमची सेमीफायनल होती. आणि आमचे काहीतरी 42 का 43 रन झाले होते. आणि नाईट म्हणजे प्रॉपर जी नाईट मॅच आपण आता जी बघतो तशी नव्हती, थोडस लाईट कमी होती पण बऱ्यापैकी बॉल साईड होत होता. आणि आमचे 42 रन म्हणजे काहीच नाही का, म्हणजे मुंबईची त्यावेळेची साईड जी होती ती सॉलिड, म्हणजे नाही का दिग्गज, म्हणजे ज्यांची नावं येतील कमीच असे. आणि त्या मॅचला अफजलला मला वाटतं पहिल्या ओव्हरला साजिद, जे लाला बोलतात साजिदला, त्यांनी अफजलला कव्हर्स मधून 2 बाउंड्री, मी कीपर होतो आणि माझ्या गुडघ्याला पण लागलं होतं. तर मी एक गुडघा खाली टेकून एक गुडघा असा फ्लॅट करून जसं नाही का ऍडजस्टमेंट करून किपिंग करत होतो. तर 2 बाउंड्री मारल्या तिथंच. जर थोडी मॅच आम्ही असं म्हटलं की आता जाती मॅच. त्यानंतर मग संदीप जगताप बाकीचे बॉलरनी एवढी अफलातून बॉलिंग टाकली आणि 40 रन असतानाच ऑर्गनायझर किरण खतकर तेव्हा फायनलला गेला होता आणि ऑर्गनायझर सारखे अनाउन्समेंट करत होता की टॉस उडवायला फायनलचा उशीर झाला. तर मी ते गोष्ट हे कराल की चंद्रा ऑर्गनायझरला जाऊन म्हटलं होतं की तुम्ही टॉस उडवू नका, कारण की ह्या टीम आम्हाला जेवढी माहिती आहे तुम्हाला माहित नाही, ही टीम अशी आहे की ही टीम मॅच शेवटच्या बॉल पर्यंत सोडणार नाहीये. तुम्ही टॉस उडू नका, टॉस उडवला की ते चुकीचं वाटत. बरोबर आहे, कारण की समजा टॉस उडवल्यानंतर मुंबईच्या टीमला पण सगळे ब्लेम करतील की तुम्ही स्वतःच एवढे मोठे झाले का आधीच जिंकून टॉस उडवते. आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो. आणि मारुती वायरट बद्दल सांगायचं झालं तर जे गोल्डन आर्म बॉलर म्हणतो ना, तो वर्षभर बॉलिंग टाकायचा नाही, अशा मॅचला तो बॉलिंग टाकणार आणि मॅच जिंकूनच देणार. आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो निपाणीला. म्हणजे जिंकून द्यायच्या मॅचच्या वेळेस मारुती वायरट म्हणजे संकट हो. मोचक म्हणून मारुती वायरट यायला. त्यांनी अशा बऱ्याच मॅच काढल्यात, एक नाहीये, बऱ्याच मॅच काढल्यात त्यांनी अशा. आता विशाल, आपण थोडंसं कोल्हापूर साईडलाच थोडंसं आपण त्या ठिकाणी सरकलोय. थोडंसं अजून पुढे जाऊन चर्चा करू. बागेवाडी कर्नाटकला एक डबल इनिंग टुर्नामेंट त्या ठिकाणी व्हायची, तर त्या टुर्नामेंट सुद्धा अफजल आणि तुम्ही ही टुर्नामेंट गाजवली होती अशी माहिती मला समजली. तर त्या टुर्नामेंट नक्की काय काय गोष्टी घडल्या होत्या? म्हणजे माझ्या लाईफ मधले किंवा तुम्ही आत्ताच जर क्रिकेट सोडलं एक 7-8 वर्षापूर्वीच, तर जे त्याच्या आधी जे प्लेअर खेळले सगळ्यांना विचारलं तर म्हणजे मला वाटतं इंडियातली नंबर 1 टुर्नामेंट ती आहे त्यावेळेची. म्हणजे स्टंप मध्ये कॅमेरा 2003-04 साली स्टंप मध्ये कॅमेरा 38 सर्कल. त्याच्यानंतर एका दिवशी एक विकेटला मॅच झाली की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विकेटला. म्हणजे त्या टुर्नामेंटचं म्हणजे मला वाटतं ते एक आपलं एक सेशन होईल त्या टुर्नामेंट, एवढी भारी टुर्नामेंट होती ती. आणि त्या टुर्नामेंटला आम्ही गेलो होतो आणि आमची आणि राहुलवाल्यांची फायनल झाली होती आणि 2 इनिंगची होती, म्हणजे लीड द्यायचा. आणि ती टुर्नामेंट अशी होती की 4 भाषेत कॉमेंट्री, हिंदी, इंग्लिश, कन्नड, मराठी. परत अंपायरकडे वॉकी टॉकी, 2004 सालची गोष्ट करतो मी, अंपायरकडे वॉकी टॉकी, थर्ड अंपायर डिसिजन त्यावेळेस. ती टुर्नामेंट खेळायचं नशीब आताच्या जे प्लेयर आहेत त्यांच्यात नाही, पण ती टुर्नामेंट एवढ्या मोठ्या लेवलची होती. आणि त्या टुर्नामेंटला असं झालं होतं की आम्ही पहिल्या इनिंगला आम्ही काहीतरी 60 का 62 मध्ये आमचा ऑल आउट झाला होता. आणि त्यावेळेचे दिग्गज बॉलर सुनील इंदुलकर, महेश मकवाना, करुणाकरन कोटियन, हे राहुलचे स्टार बॉलर सगळे त्या टीम मध्ये होते. आणि त्यांनी आम्हाला 60 मध्ये 62 मध्ये खोललं होतं आणि त्यांनी 80 रन केले होते आणि आम्हाला 20चा लीड दिला होता. आणि सेकंड इनिंगला परत काय झालं की आमचे जे टॉप ऑर्डर होते मारुती वायरट, संदीप जगताप, त्यानंतर अजून कृष्णा पण ती टुर्नामेंटला मला वाटतं होता का मला आठवत नाही पण बहुतेक होता. ते टुर्नामेंट ते आउट झाल्यानंतर मग माझ्या आधी म्हणजे माझी विकेट सेव्ह करण्यासाठी संदीपनी अफजलला पाठवलं होतं. आणि आमच्यामध्ये एक बाबू शिंदे म्हणून एक प्लेअर होता, बाबू शिंदेने अफजलनी ती पार्टनरशिप केली
थोडा स्कोर नेला आणि मग मी शेवटच्या एक 4-5 ओव्हर असताना 16 ओव्हरची मॅच होती, 4-5 ओव्हर असताना मग मी जाऊन काहीतरी 47 का 48 रन मारले होते मला वाटतं 15-16 बॉलमध्ये. आणि मग अफजलनी 3 का 4 विकेट काढले होते म्हणून अफजलला मॅन ऑफ द मॅच भेटलं आणि ती मॅच आम्ही 20 रनांनी जिंकलो होतो. विशाल, अतिशय सुंदर अनुभव तुमच्याकडनं आणायला ऐकायला मिळाला. बोलता बोलता तुमच्या तोंडातनं एक नाव गेलं, कृष्णा सातपुते. तुम्ही तुमच्या क्रिकेटिंग, विशाल कांबळे जेवढा सुंदर क्रिकेटपटू आहे तेवढाच विशाल कांबळेकडे एक जोरी नजर आहे. चांगले चांगले क्रिकेटपटू कसे त्या ठिकाणी शोधायचे आणि त्यांना संधी द्यायची हे विशाल यांना चांगलं अवगत आहे. विशालनं कुर्डवाडीमध्ये एका टुर्नामेंटमध्ये एका प्लेअरला पाहिलं, त्याला त्यांनी कोल्हापूरला खेळायला नेलं, परंतु तो फ्लॉप गेल्यानंतर परत त्याला फोनच केला नाही. आणि नंतर तो प्लेअर विशालला फोन करून खूप काही बोलला, रडला विशाल समोर. परंतु आता त्या क्रिकेटपटूला टेनिस बॉल क्रिकेटचा बेतात बादशाह म्हटलं जातं. आता नाव तुम्ही सांगा आणि तुम्हीच ती गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कृष्णा सातपुते नाव आहे त्याचं. आणि मला आता त्या गोष्टीचा अभिमान पण वाटतो की ठीक आहे, चला आता जेवढ्या वेळा कृष्णाचे इंटरव्ह्यू होतात तो माझं नाव घेतो, म्हणजे त्या गोष्टीला तो जाणतो की बाबा ठीक आहे. ऍक्च्युली तो किस्सा होता इंदापूरचा. पप्पू रामगुडेचा एक मित्र आहे दीपक कांबळे म्हणून, तर त्याने आम्हाला ती टुर्नामेंट खेळायला बोलवतं आणि सीझनची शेवटची टुर्नामेंट होती ती, म्हणजे पाऊस पडणार होता. आम्ही म्हटलं चला आता पप्पू रामगुडे म्हणतो आणि आम्ही गेलो सगळे खेळायला. तर त्या मॅचला त्यांनी आमच्या अगेन्स्ट कृष्णा सातपुतेनी संदीप जगतापला स्क्वेअर लेगला बसून 2-6 मारले आणि मी किपर होतो. तर सँडीला 2-6 मारले म्हणजे माझे एकदम 32 हे झाले ना की हा कुठला प्लेअर की सँडीला मारतो. आणि की सँडी म्हणजे त्यावेळेस 6 मधले 4 बॉल माझ्या हातातच येणार त्याचे. तर त्यांनी सँडीला मारलं होतं, मी पण थोडं हे झालो. आणि नंतर त्यांनी काहीतरी 51 रन केले होते आणि चेस करताना आम्ही म्हणजे मी 52 केले आणि आम्ही ती मॅच जिंकलो होतो. कृष्णाला आम्ही हारलो होतो. आणि मग प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस कृष्णा मला बोलला की तुला मॅन ऑफ द मॅच भेटेल आणि मला सिरीज भेटेल. म्हटलं का? तर तो म्हटला मी आधी 250 मारलेले. मग त्यावेळेस आमचं बोलणं झालं. तो म्हटलं की मी पुण्यात येणार आहे असं असं. मग आमच्या दोघांचे कॉन्टॅक्ट झाले. तोपर्यंत आमच्या कुठल्याही प्लेअरला तो आमच्या टीम मध्ये खेळणार आहे कुणालाच माहित नव्हतं. मग नंतर कृष्णाची एंट्री झाली टीम मध्ये आणि मग तो आमच्यात खेळला. त्यानंतर बरेच प्लेअर आहेत, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की कृष्णा सातपुते झाला, त्यानंतर अमोल परदेशीला पण मी टीम मध्ये आणलं होतं, सुशांत जाधवला आणलं होतं. त्यानंतर इव्हन आता बबलू पाटीलला पण माहिती आहे तो किस्सा. बबलू पाटील बद्दल आमच्या टीम मध्ये बरंच चालू होतं की घ्यायचंच होतं, पण एका प्लेअरचं थोडंसं जरा चालू होतं की नको असं असं. मग ते करून मग मी बबलू पाटीलला सांगितलं. मग तो माझ्या एका शब्दावरती बबलू पाटील प्रतीक मध्ये खेळायला आला होता. आणि नंतर तो एक 4-5 टुर्नामेंट खेळला, तो पण कंटाळला. तो म्हटला विशाल मला बॅटिंगच भेटत नाही, मी खेळून काय करू. आणि ती एक गोष्ट मी हे करेल की तो माझ्या घरी आला सांगायला मला की मी खेळणार नाही आता, तू बोलला म्हणून मी खेळलो, पण मी खेळून अनुभव घेतला, माझं इथं काहीच होणार नाही, माझा म्हणजे मला माझ्यापर्यंत बॅटिंगच येणार नाही. मग तो माझ्या घरी सांगायला आला की मी आता परत खेळणार नाही, मी माझं वैयक्तिक. म्हटलं ठीक आहे, खेळ, काही प्रॉब्लेम नाही. कृष्णा सातपुतेला पहिल्यांदा कोल्हापूरला नेलं, तिथं कृष्णाला काय जमलं नाही, तुम्ही परत त्याला फोनच केला नाही. तो थोडासा जरा ऐकायला मजा वाटेल आम्हाला. नाही, किरण खतकर जो कोल्हापूरचा, किरण खतकर बोलवायचं खेळायला. मी, संदीप आणि अफजल आम्ही तिघं कंटिन्यू जायचो कोल्हापूरला खेळायला. आणि त्याच्यानंतर मग संदेश पप्पा पण आम्हाला जॉईन झाले. मग आम्ही 5 जण जायचो खेळायला. मग कृष्णाचं असं आहे की कृष्णाचं जे बॅटिंग स्टाईल आम्ही बघितली म्हणजे एकदम सोपं होती. तर मी किरणला बोललो की एक प्लेअर मी त्याला घेऊन येतो. किरणला कशाला विषय आपली एवढी साईड, कारण की कोल्हापूरमध्ये पण किरण खटकर, पिंटू शिगलकर, अविनाश रायकर, त्याच्यानंतर प्रवीण देसाई असे बरेच दिग्गज प्लेअर होते. तर त्यामुळे कशाला आपली एवढी साईड, म्हटलं नाही एक प्लेअर आणतो तू बघ. आणि आम्ही गेलो ती मॅच खेळायला, कणकवलीला मॅच होती ती. आणि कृष्णाला मी म्हटलं ओपनर बरोबर. कृष्णा गेला, व्हेरी फर्स्ट बॉलला आउट झाला. आणि त्यावेळेस तिथे कसं होतं की 2 मॅच खेळायचं, क्वार्टर फायनल 2 दिवसानंतर होती. मग परत कृष्णाने सेकंड मॅचला परत कृष्णाला पाठवलं, कृष्णा परत 0 आउट झाला. आणि किरण म्हणजे मला वाटत की आता नवीन प्लेअरला तर माहिती आहे, पण जो किरण जुना किरण होता म्हणजे डोळे त्याचे असले लाल, 11-11, तो ग्राउंड मध्ये शिव्या शाप देणार, ग्राउंडच्या वेळेस तेवढा तळतळत करणार, शांत कधीच बसणार नाही. त्यांनी माझं एवढं डोकं खाल्लं, एवढं विशाल कोण हा असं तू आणलाय प्लेअर, म्हटलं अरे तो चांगला खेळतो, ऐकायलाच तयार नाही. मग नंतर आम्ही जेव्हा रिटर्न आलो आणि क्वार्टर फायनलला आम्हाला जायचं होतं परत, तर त्याला म्हटलं मी त्याला घेऊन होतो. तर किरण म्हटलं अजिबात नको आणू, फक्त तुम्ही 3घच जण या. मग मी माझी डेअरिंगच होत नव्हती की कृष्णाला कसं सांगायचं. मग आम्ही जाऊन आलो, खेळलो, फायनल मारली. त्या मॅचला मला बेस्ट बॅट्समन भेटलं. मग रिटर्न आल्यावरती आता पैशाचा विषय, म्हणजे ते सोशल मीडियावर मला सांगायला पण बरं वाटत नाही, त्याचे पैसे जे होते ते किरणने मला दिले. मग मी कृष्णाला फोन केला
कृष्णा असे पैसे आहेत तुझे. तो म्हटलं तुम्ही खेळायला कधी गेला मला म्हटलं. म्हटलं अरे नाही जाऊन आलो आम्ही. तो म्हटलं मला काय सांगितलं नाही. म्हटलं अरे नाही असं असं नाही ना म्हटलं मला ते पैसे अजिबात नकोय, मी ते पैसे घेणार पण नाही, तू मला खेळायला का नेलं नाही. आता मी त्याच्या नंतर समजूत काढली, म्हटलं कसं आहे बाहेरचे जे बोलतात त्यांच्या हिशोबाने आपण सांगू, तुझा परफॉर्मन्स झाला नाही ठीक आहे, पण उलट ह्यावर मला अजून एक सांगायचंय, आत्ताची परिस्थिती अशी आहे की गेले काही एक 8-10 वर्षात किरण मला न फोन करता पर्सनली कृष्णाला फोन करून त्याचा टाइम घेतो, मग त्या मॅचला त्याला बोलवतो. बरं आता कृष्णाने जे केलंय ते एक जबरदस्त, म्हणजे मला पण अभिमान वाटतो कृष्णाचा की ठीक आहे एक छोटा मोठा काय म्हणा माझा एक खारीचा वाटा म्हणून त्याच्या यशामध्ये तो नेहमी माझं नाव घेतो. आज पहिल्यांदा माझी वेळ आली की मी त्याचं नाव घेतो की चांगलं तो आता आहे ते चांगलं करतोय आता. विशाल कांबळे ज्यावेळेस मुंबईमध्ये खेळायला जायला लागले त्यावेळेस विशालची एक प्रचंड मोठी दहशत मुंबईच्या टीमवरती बसली होती. आणि मला सँडी जगताप यांनी असं सांगितलं की विशालची दहशत एवढी होती की विशाल बॅटिंगला यायच्या अगोदर आम्हीच विशालच्या दहशतीच्या खाली अगोदर रन पटापट बनवून घ्यायचो. तर मुंबई क्रिकेटमध्ये खेळायचा अनुभव कसा होता आणि मुंबईमधले काही निवडक प्लेअर जे तुम्हाला खास करून आवडले आणि आजही त्यांच्या खेळाची आठवण येते? नक्की नक्की. तर पहिलंच मी नाव घेईल उमेश मांजरेकर. म्हणजे मला वाटतं की त्यांना सर हे आम्ही बोलायला लागलो, कारण की उमेश मांजरेकर ज्यावेळेस एक 10-15 वर्ष पण ते कंटिन्यू ह्या साईडचे क्रिकेट खेळायचे कोल्हापूर साईडला, मग आम्ही कंटिन्यू एकत्र टूरला असायचो. एवढे अनुभव त्यांनी शेअर केलेत माझ्याबरोबर, म्हणजे आमच्या सगळ्यांबरोबर. त्यानंतर ऋषीदादा वैद्य, म्हणजे हे तर लेजंडच्या पण वरचं जर काय असेल तर उमेश मांजरेकर सर, ऋषीदादा वैद्य, त्यानंतर चंद्रा सर, त्यानंतर अविनाश जाधव सर, बरेचसे मोठे मोठे प्लेअर आहेत. त्यानंतर ह्यांनी बरंच गाजवलं. आणि आम्ही माझा पर्सनल अनुभव म्हटलं तर आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा खेळायला गेलो होतो मुंबईमध्ये, आम्हाला लॉईडनी नेलं होतं. आम्ही फक्त मोजून 5च प्लेअर गेलो होतो खेळायला आणि मुंबईचं क्रिकेट आम्हाला माहित नव्हतं की कसं खेळतात ते. तर आम्ही गेलो, गाडीतून उतरलो, मॅच कधी चालू झाली कधी संपली आम्हाला काहीच कळलं नाही, कारण की ती मॅच फक्त 4 वरची होती. आम्ही फर्स्ट टाइम 4 वरची मॅच खेळलो होतो. बंड बरोबर आमची मॅच होती आणि आम्ही 1 साइड हारलो होतो. आणि आम्ही बघितलं की ते प्लेअर कॅज्युअल होते, आम्ही हारलो तर आम्ही सदम्यामध्ये होतो. एवढं लांब आलोय, 4 ओव्हरची मॅच झाली, कुणाला काही चान्स पण आला नाही आणि आपण हारलो कसं. मग त्यानंतर 2009 साली चिरल्याला आम्हाला जो पहिला ब्रेक भेटला, चिरल्याला आम्ही जे खेळायला मी नव्हतो गेलो कारण की त्यावेळेस माझं लग्न होतं. आणि मग ती 2 लाखाची आम्ही फाईन मारली होती चिरल्यामध्ये. तिथं पप्पू रामगुडेला बाईक भेटली होती, 11 प्लेअरला मोबाईल भेटले होते. मग तो एक तसं तो एक हे चालू झाला. आणि त्याच दरम्यान 1-2 वर्ष मी खेळलो मुंबईमध्ये. आणि नंतर मग माझ्या बिझनेसमुळे मग मी थोडं कमी कमी करत आलो. आणि मग बाकीचे मग आता जे कंटिन्यू हे करतात प्रत्येकची टीम त्यांनी ते कंटिन्यू केलं. आणि मला एक माझ्या आठवणीतली मॅच अशी आहे, कर्नाळा स्टेडियमला आमची मॅच होती. त्या 4 टीमा एकत्र होत्या, म्हणजे अविनाश जाधव, मला वाटतं चंद्रा सर, सुनील इंदुलकर होते, मकोना, असे सगळं मिक्स होते. आणि त्यांना आम्ही हरवलं होतं. आणि मला वाटतं मी काहीतरी 6 ओव्हरला 40 का 42 रन मारले होते त्यांना. आणि मला बेस्ट बॅट्समॅन म्हणजे ते मॅन ऑफ मॅच भेटलं होतं त्या मॅचला. आणि अविनाश जाधव बरोबरचे जर किस्से सांगायचे झाले मुंबईचे, तर आता मी त्यांचा पण एक इंटरव्ह्यू दिला, त्यांनी पण त्यावेळेस बोलले ते. पण त्या माणसासमोर खेळणं म्हणजे तुम्ही मग खूप वरचं क्रिकेट खेळता, कारण की तो माणूस असा आहे ना, तुम्हाला उभंच राहून देणार नाही, एवढी स्लेजिंग करणार तुम्हाला. अरे बापरे. आणि मुंबई क्रिकेट खेळत असताना मला एक असं तरी गोष्ट समजली होती की मुंबई टीमना तुम्ही मुंबईमध्ये लगातार 7-8 वेळा पराभूत केलं, त्यानंतर मात्र भोरमध्ये येऊन त्यांनी तुमच्या पराभवाची परतफेड केली होती. नाही, तो किस्सा असा होता की आम्ही ज्यावेळेस टूर करायचो गोवा, कराड, सातारा, शिर्डी वगैरे, असं आम्ही राहुल इलेव्हनला, मला म्हणजे माझ्या माहितीनुसार आम्ही 8 वेळा त्यांना हरवलं होतं. आणि डिंगडॉंगचं नाव मोठं व्हायचं कारण मी सांगतो तुम्हाला, ते राहुल इलेव्हनच आहे. कसं, कारण की ते जेव्हा चंद्रा सर ह्या साईडला खेळायला यायचे ना, तेव्हा ते मिक्स टीम करून यायचे. म्हणजे ते काय करायचे, ग्राउंडचा अंदाज घ्यायचे, लेफ्टीला हवाय, राईटीला हवाय, मग लेफ्ट आर्म बॉलर, हे सगळे मिक्स करून आणायचे 4 टीम. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना हरवायचो ना, ते जेव्हा रिटर्न जायचे त्यावेळेस ते मुंबईच्या 4ही दिशेला विचार, कुणाला हरले, डिंगडॉंगला हरले, कुणाला हरले, म्हणजे आमचं नाव हे त्यांच्यामुळे मोठं झाले. कारण की त्यावेळेस म्हणजे लाईव्ह काही नव्हतं, युट्यूब नव्हते, मोबाईल नव्हते. मग आमचं नाव मुंबईत ह्यामुळे झालं की ते लोक सांगायचे की अरे वो पुनावाले बच्चे डिंगडॉंग उनको हार गए. आणि असेच किस्से झाले. त्याने आम्ही 7 वेळा का 8 वेळा त्यांना हरलो होतं. आणि 9व्यांदा आमची भोरला मॅच होती, तेव्हा अविनाश जाधव सर, जावेद वगैरे सगळे होते तिथं. आणि आम्ही
एक टूर करून आलो आणि डायरेक्ट ग्राउंडवर गेलो होतो. आम्ही ऑर्गनायझरच्या आधीच आम्ही दोन्ही टीम येऊन बसलो होतो ग्राउंडवर. स्टंप नव्हते लावले, काहीच नव्हते लावले, आम्ही चालू होतो, पब्लिक पण नाही कोण. आणि त्यावेळेस आम्ही गप्पा मारत असताना अविनाश जाधव सर म्हटले की आता जर मी ही मॅच हारलो तर यापुढे मी कधीच टूरला येणार नाही ह्या साईडला. मग त्यांनी ते कमिट केलं होतं आणि योगायोगाने आम्ही ती पण मॅच जिंकत होतो. जावेदचा कॅच सोडला मिड विकेटला आणि जावेदनी सँडीला एक 6 मारला आणि म्हणजे असे त्यांनी रन घेऊन गेला आणि मॅच आम्ही ती हारलो त्यांना. विशाल, मला वाटतं तुमचे टुर्नामेंटचे किस्से जर आपण त्या ठिकाणी चर्चा करायला घेतली तर आपल्याला सलग मला वाटतं 4 ते 5 दिवस चर्चा कंटिन्यू करायला लागेल. कारण तुमच्याकडे एवढ्या अगदी तिकडे कमेंट सुद्धा एवढ्या येत आहेत की लोक सांगतात की हे आम्हाला कधी माहित पण नव्हतं. आणि तुम्हाला अजून एक रेकॉर्ड मी सांगेल, आतापर्यंत आपण इंटरव्ह्यू जे घेतले त्याच्यामध्ये हायेस्ट व्ह्युअर्स मला वाटतं आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला धन्यवाद. नक्कीच मिळत आहेत. आणि त्यानंतर संदेश यांच्या बाकीच्या इंटरव्ह्यूला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला. परंतु आपली चर्चा सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं सुरुवातीला थोडीशी आपल्याला अडचण झाली टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये. आता पुढच्या विषयाकडे क्रिकेट बद्दल आपण बऱ्यापैकी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर विशाल कांबळी चांगलं क्रिकेट खेळत असताना विशाल डॉल्फिन स्पोर्टकडे वळाला आणि डॉल्फिन स्पोर्टच्या माध्यमातून विशालनं पुण्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं रोल प्रेस बॅट हा प्रकार विशाल कांबळेमुळे लोकांना माहीत झाला. डॉल्फिन स्पोर्टची सुरुवात आणि डॉल्फिन स्पोर्टचं एकंदरीत काम याबद्दल प्रेक्षकांना तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे. ऍक्च्युअली जसं क्रिकेट म्हणजे एक म्हणतो ना की स्वतःलाच समजतं की आता थोडंसं आपलं क्रिकेट कमी होत चाललं. तर तो योग असा आला होता की माझं लग्नाचा विषय चालू होता आणि आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून एक माझा मित्र आहे श्रीकांत देसाई म्हणून, तुम्ही ओळखत असाल त्याला. त्यांनी मला एक आयडिया दिली की अरे तू एवढं क्रिकेट खेळतोय की तू एवढ्या ठिकाणी जातोय, एवढे तुझे कॉन्टॅक्ट आहेत, तर तू स्पोर्ट्स लाईन मध्ये काहीतरी कर. मग त्यांनी ते नाव पण त्यांनीच दिलेलं आहे, श्रीकांत देसाईने डॉल्फिन स्पोर्ट जे नाव आहे ना हे त्यांनीच ठेवलेलं आहे. आणि त्यांनी मला ती आयडिया दिली आणि मग मी ते योगायोगाने चालू केलं. त्यावेळेस पुण्यात मला नाही वाटत की कुठला क्रिकेट प्लेअर ह्या क्षेत्रात होता, म्हणजे ज्यावेळेस मी होतो तेव्हा कोणच नव्हतं. मग आता बरेच जण करतात आहे, पण त्यावेळेस मी फर्स्ट क्रिकेट प्लेअर होतो की ज्यांनी हे चालू केलं होतं आणि मला चांगला रिस्पॉन्स आला. मग योगायोगाने थोडंसं कळायला लागलं. आणि रोल प्रेस बॅटचं जर म्हणाल तर माझा एक मित्र आहे जे वॉरियर्स बॅट जे आहे परेश, म्हणजे जे अलिबागचे, तर आमच्या दोघांचं चांगलं बॉन्डिंग आहे. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की काहीतरी एक मार्केटमध्ये एक नवीन वस्तू आणूया. तर त्यासाठी आम्ही काश्मीरला गेलो, थोडंसं फिरलो, आम्हाला एक ऍड्रेस भेटला. त्या ऍड्रेसमध्ये बघितलं की तो म्हटला अरे टेनिसची बॅट आम्ही बनवत नाही. तो म्हटलं आम्ही लेदरची बॅट बनवतो. तो म्हटलं लेदरची बॅट काय, तर असं असं आम्ही बनवतो की ते ब्लेड छोटं किंवा ते प्रेस केलेली बॅट. तर आम्हाला एक दोघांना असं झालं की अरे ह्या बॅटने आपण ट्राय करूया नाही का काय होतं. मग आम्ही फर्स्ट लॉटच त्याला 500 बॅट मागवल्या. म्हणजे आतापर्यंत 500 बॅटचा लॉट कोणच मागवत नसतं. आम्ही त्यावेळेस 500 बॅट मागवल्या आणि बॅट आल्या ना, आत्ताची जी साईज एवढी असती बॅटची ती साईज होती एवढी बॅटची, पण ती प्रेस केलेली बॅट होती. तर त्या बॅटचा इफेक्ट एवढा म्हणजे पब्लिकला ती बॅट एवढी आवडली की मी सांगत नाही, मला एक कृष्णानी गोष्ट सांगितली की माझी बॅट, आता मी त्यांची नावं घेत नाहीये, असे स्पोर्ट्सवाले कृष्णा म्हणजे कृष्णा त्यावेळेस खेळायचा माझ्या बॅटनी, तर कृष्णाच्या हातातून बॅट घेऊन पळून गेलेले की ही बॅट काय बघण्यासाठी. स्पोर्ट्सवाले, त्यांचं नाव मी घेत नाही, कृष्णाला त्यांची नाव माहिती आहेत. कृष्णाने मला सांगितलं की त्याच्या हातातून ती बॅट पळून नेलेली आहे की विशाल नेमक्या बॅटी कुठल्या आणतो. मग ते रोल प्रेसचा आला आणि मग ते कालांतराने मग सगळेच जसे कॉपी करतात. आता आज एक नवीन खाचा आला तर दुसऱ्या दिवशी दुसरे 4 खाचे आणतात. त्यावेळेस मग त्यावेळेस सगळ्यांकडेच भेटते, ते काय राहिलं नाही, पण त्यावेळेस ते भरपूर चाललं होतं. विशाल, आता विषय काय आहे की इंस्टाग्रामवरती 1 तासानंतर इंटरव्ह्यू आपण स्टॉप होईल, पण तुम्ही आहे तसेच थांबा, मी तुम्हाला परत जॉईन करेल. कारण आपल्याला ज्या प्रकारचा रिस्पॉन्स वाटतोय मला वाटतं अजून थोडा वेळ, कारण साधारण 5-6 मिनिटानंतर आपोआप स्टॉप होईल व्हिडिओ 1 तासाच्या लिमिटमुळे. परंतु तुम्ही आहे तसेच बसा, मी तुम्हाला परत जॉईन करेल. आपण परत तोपर्यंत गप्पा आपले कंटिन्यू करू. डॉल्फिन स्पोर्टची सुरुवात झाली आणि एक दिवस पीटीपीएल स्पर्धेमध्ये विशाल कांबळे यांनी अचानक आपली रिटायरमेंट डिक्लेअर केली. तो प्रेक्षकांना फार मोठा धक्का होता, टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रेक्षकांना. त्या रिटायरमेंट डिक्लेअर करण्या अगोदर तुम्ही काय असं मानसिकरित्या किंवा असा विचार केला होता की आता मला रिटायरमेंट आता डिक्लेअर करायची? नाही, तसं काय नव्हतं, पण ऍक्च्युली काय आलं होतं की मी खेळत होतो, पण ते कसं होतं की आधीचं क्रिकेट खेळणं आणि नंतरच्या काळातला थोडा फरक काय आला. मग नंतर लग्न झाले, मग थोडंसं बिझनेसमुळे याच्यामुळे मग ते एक फोकस राहिला नाही. पण काय होतं ते जसं म्हणतो ना की डोकं म्हणते की बंद करूया, पण इथून जे होतं की नाही खेळूया असं होतं.
पण ते काही काळानंतर गेल्यानंतर मला पण वाटलं नाही हे करूया. तर मी माझा एक मित्र आहे श्रीकांत देसाई, त्याला बोलला अरे की आता बास करतो यार, नको खेळायला नाही का, जाऊ दे आता. तर तो म्हटलं तू एवढं वर्ष क्रिकेट खेळाय म्हटलं आणि तू एवढं म्हणजे अचिव्हमेंट केलेलं आहे, एवढं तू गाजवलंय, एवढं हे केलं, तर तू असं कसं काय बंद करतो. तर त्याचीच ती कल्पना होती. तो म्हटला की ठीक आहे, मी संदीप आपण सांगतो असं असं आपण रिटायरमेंट करू. मी त्याला नको म्हटलं होतं. तो म्हटला नाही नाही, कारण की माझा एकदम क्लोज मित्र. तो म्हटला नाही नाही, आपण असं काहीतरी करूया वेगळं. म्हटलं ठीक आहे. मग तिथं मॅच आलो, मग तिथं त्यांनी ती ट्रॉफी वगैरे बनवली. माझे जे जवळचे मित्र होते त्यांना बोलवलं तिथं रिटायरमेंट, म्हणजे त्यांनी हे केलं असं. तर मी पण ठीक आहे चला जाऊ द्या तरी. पण त्यानंतर एक 3-4 वर्षानंतर जसं मला कळालं, मी म्हटलं अरे ठीक आहे, रिटायरमेंट तर आपण झालेलं आहे, फिजिकल रिटायरमेंट झालेलं आहे की नाही का, आता नाही त्या लेवलचं क्रिकेट मी नाहीच खेळू शकत. बॉडी म्हणतो आपण किंवा ती एक मानसिकता असते ती नाहीये. पण आता आपण नॉर्मल क्रिकेट जे खेळतात सगळे फिटनेस साठी म्हणा किंवा असं, तसं खेळू शकतो आपण. तर मी पण त्याला बोललो, तो म्हटलं ठीक आहे, तू आता रिटायरमेंट म्हणजे ते काय आपण बॉन्ड केलेलं नाहीये, तू नॉर्मल क्रिकेट जसं खेळतो तसं तू खेळू शकतो. पण मी माझ्या मनातनं विचार काय की मी त्या लेवलचं जे क्रिकेट खेळत होतो, की जे 98-99 सालापासून जे क्रिकेट खेळतो त्या क्रिकेटमधनं मी रिटायरमेंट घेतली होती. म्हणजे काय की ते लेवलचं क्रिकेट मला आता झेपणारच नाही किंवा खेळू शकत नाही. हे आपलं नॉर्मल घरगुती क्रिकेट जसं म्हणतोय पुण्यातल्या पुण्यात खेळायचं, ते मी क्रिकेट आता खेळतोय सध्याला. आता क्लिअर, आता व्यवस्थित आहे तुमचा. हो. बोला बोला. तर नितीन देवगिरीकर म्हणून एक प्लेअर आहे, जो डिंगडॉंग टीम मधला, की ज्यांनी पुण्यामध्ये पहिला रिव्हर्स मारायला सुरुवात केली. ओके. तर एक मॅच होती दिघीला भोसरीमध्ये. तर तिथं असं आलं होतं की विकी खैरवाल बॉलिंग टाकत होता आणि नितीन देवगिरीकर हा स्ट्राईकला होता आणि 1-4 रन मॅच आली. ओके. तर विकी खैरवाल कसं होतं, थोडा फसवर बॉलर होता. तो बॉल टाकायला आला आणि डिलिव्हर केला नाही, तो थांबला. कारण की तो बॅट्समन काय करतो त्याला चेक करत होता आणि नितीन रिव्हर्स मारायला फिरला. हे कंटिन्यू 3 बॉलला झाला असं. विकी खैरवाल बॉल टाकायला आला, तो रिव्हर्स मारायला थांबला. चौथ्यांदा पण त्यांनी बॉल टाकला, नितीन देवगिरीकर रिव्हर्स फिरला आणि त्यांनी रिव्हर्स बाउंड्रीज मारली आणि ती मॅच जिंकली. आणि हे आमचे एक प्लेअर होता जगदीश बोलटे, पिंपरी ट्रॅकर्स मध्ये. त्यांनी बघितलं लाईव्ह आणि प्रॅक्टिसला त्यांनी सांगितलं असं असं झालं. मग आम्ही म्हटलं असं कसं खेळतो ते, काहीच नाही. मग प्रॅक्टिसला चालू झाल्यानंतर मी एक असा वेगवेगळ्या असं फिरवली बॅट आणि कनेक्ट झाला आणि तो चांगलाच लांब गेला. मग ते काय आलं, अरे हा शॉट भारी, म्हणजे मला असं येड लागलं. कुठे पडला बॉल की मी मारायचो, कुठे पडला त्यातले 10 मधले 2च बॉल लागायचे, 8 बॉल मिस व्हायचे. आमचा माझं कॅप्टन होता, कशाने तू स्वतःची बॅटिंग खराब करतो. तो बॉल लकीली लागला, तुझी बॅटिंग खराब होती. मी तो थोडस बंद केलं खेळायचं आणि जुन्नरला जे मी म्हणतोय, जुन्नरला नाही, शिवनेरी ग्राउंड डिंगडॉंगोरची आमची मॅच होती. आपण तुम्ही रिटायरमेंट वगैरे डिक्लेअर केली, त्यानंतर तुम्हाला जास्त वेळ त्या ठिकाणी क्रिकेट पासून दूर राहता आलं नाही आणि त्यानंतर तुम्ही एक नवीन टीमच्या माध्यमातून विशाल कांबळे परत प्रेक्षकांसमोर आले आणि ती टीम होती टिंगरे सरकार रूप धानोरी, भरतदादा टिंगरे यांची टीम. भरतदादा सुद्धा आपल्या बरोबर जॉईन आहेत आणि भरतदादांनी सांगितलं की सर मला वाटतं थोडेसे लेट ते जॉईन झाले. संदीप जगताप यांच्याबद्दल मला विशाल यांच्याकडनं बरंच ऐकायचंय अशी त्यांची माहिती होती. आपण त्या विषयाकडे परत जाऊच, कारण आपल्याकडे भरपूर आता आपण परत जॉईन झाल्यामुळे आपण गप्पा मारू शकतो निवांत. तर मग टिंगरे सर, मला तुमच्या एका मित्राचा, म्हणजे एक क्रिकेटमध्ये मोठं जाणकार व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मला सुद्धा एक द्विधा मनस्थितीत टाकणारा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न तुम्हाला सुद्धा द्विधा मनस्थितीत टाकेल. त्यांनी मला 3 ऑप्शन दिली. त्यांनी सांगितलं विशालला विचारा, पिंपरी ट्रॅकर्स, डिंगडॉंग की टिंगरे सरकार, यातली एक टीम विशालला निवडायची. विशाल कुठली टीम निवडेल? आता खरं तर रात्रीची वेळ झाली, मी खोटं बोलणार नाही. मला सकाळपासून फक्त हाच एक प्रश्न होता की मला माहित होतं हे विचारणार कोण ना कोण, त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. हा प्रश्न हा कसं आहे की तसं देऊ शकत नाही उत्तर, कारण की प्रत्येक टीम बरोबरचे माझे प्लेयर वेगळे चेंज होत गेले आणि प्रत्येक टीम मधली माझी जी भूमिका होती ती बदलत गेली.
म्हणजे पिंपरी बरोबर. ट्रॅकर्स मध्ये मी ऍज अ प्लेअर म्हणून खेळत होतो. त्यावेळेस काही जबाबदारी नव्हती, फक्त क्रिकेट खेळायचं, हम्म. तिथं मॅचेस चाला टीम बरोबर. डिंगडॉंग मध्ये आल्यानंतर सुरुवातीला प्लेअर म्हणून, नंतर मग टीम सांभाळणं किंवा सँडी जगताप किंवा प्रशांत चौधरी बरोबर टीम थोडी मॅनेजमेंट करणं ते आलं. त्यानंतर नंतर नंतर तर मग स्वतःलाच फील व्हायला लागला, अरे मी खेळाडू आहे का मॅनेजर आहे असं नंतर. आणि टिंगरे सरकार नंतर म्हणजे म्हटलं तर माझा कमबॅक होता. ऍक्च्युली ती कन्सेप्ट माझी वेगळी होती, पण ती काय म्हणतात की ती वर्क झाली नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही की प्रत्येक टीम हे नसते, त्यामुळे तिन्ही ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. आणि टिंगरे सरकार टीम बद्दल जर आता सांगायचं झालं तर माझी एक अशी संकल्पना होती, एक टीम बनवूया. आणि कसं आहे, प्रत्येक टीम ही कालांतराने थोडीशी वर खाली होतीच. म्हणजे जसं आधी आपण बघायला गेलो की सुनील गावस्कर नंतर सचिन तेंडुलकर, आता तो गेला विराट कोहली, आता विराट कोहलीला बीट करणारा कोण ना कोण येणारच आहे. बरोबर आहे. तसं टीम बद्दल होतं की समजा आज आपण जर टॉप लेवलची टीम जर बघितली, समजा प्रतीक आहे, तर ती कालांतराने ती खाली येणारच आहे, मग बरोबर. कुठली तरी एक टीम वर जाणारच. तर मी यंग प्लेअर घेऊन, तुम्ही जर माझी टिंगरे सरकारची जर टीम बघितली, सगळे यंग प्लेअर होते. आणि ती टीम, माझं एक कन्सेप्ट अशी होती की बाबा ही टीम आपण त्या लेवल पर्यंत ट्राय करूया. आणि माझं ह्या जे माझे खेळाडू होते त्यांना पण मी मीटिंग मध्ये पण हेच सांगितलं होतं की मी 1 वर्ष तुमच्यावर खेळणार, त्यानंतर तुमचे काय अनुभव असतील, माझे काय अनुभव असतील, त्यानंतर आपण नेक्स्ट इयर खेळायचं नाही, काय नाही, हार जीत तो नंतरचा पाठ झाला. मला सगळ्यात महत्वाचं टीमचा तो मुलगा कसा आहे, काय आहे, त्याच्यावरती हे असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं की भरत दादा जे म्हणतोय आपण, त्यांनी एका शब्दावरती टीमला स्पॉन्सरशिप दिली, काही गोष्टी विचारल्या नाही. बऱ्याचशा गोष्टी आमच्या मीटिंग मध्ये डिस्कस पण झाल्या होत्या, त्यांच्या काही गोष्टी होत्या आणि त्या म्हणजे पटण्यासारख्याच होत्या. त्याच्यामध्ये मी त्यांना काही काही कमिटमेंट दिल्या होत्या, पण काही काही ह्याच्यामध्ये मी त्यांना बोललो पण होतं की ह्या गोष्टी होऊ शकणार नाही. तर मग माझं फक्त एवढं रूल्स रेग्युलेशन असतील त्या हिशोबानेच मी जाणार. की मी काय करत होतो की कुठल्याही स्पॉन्सरला किंवा टीमला कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. कारण की काही काही प्लेअर असे असतात ना, स्पॉन्सर आहे ना, मग ते टूरला जाताना ना बडीशोप पण स्पॉन्सरच्याच पैशाने खातात, असे बरेचसे प्लेअर आहेत. म्हणजे ह्या टीम मध्ये नाही, माझ्या पूर्ण करिअर मध्ये जेवढे 20 वर्ष क्रिकेट खेळलो, त्या 20 वर्षाच्या क्रिकेटमध्ये मी असे प्लेअर बघितलेले आहेत की ते खिशातून 1 रुपयाची बडीशोप पण घेत नाही. हे लाजीरवाण आहे खरं तर. हो आहेत. हा, मग त्या टीम म्हणजे मी तर पर्सनल सांगितलं होतं की मला असे प्लेअर अजिबात आवडत नाही. आणि त्या प्लेअरला म्हणा, त्या टीम मला हे त्यांना मला टीम मध्ये घ्यायचंच नाही. आणि हे माझं तर एकच हेतू होता की स्पॉन्सर पण तेवढा सेफ झाला पाहिजे आणि खेळाडू पण तेवढे सेफ झाले पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि भरत दादाने आम्हाला बऱ्यापैकी चांगलं म्हणजे हे दिलं. मला पूर्ण त्यांनी सपोर्ट केला म्हणण्यापेक्षा पूर्ण राईट्स माझ्याकडे दिले की तुम्हाला कसं करायचं, कशी टीम चालवायची, कशा पद्धतीने करायचे. त्यांचे 1-2-3 पॉईंट्स होते आणि ते म्हणजे माझ्या मनाला पटण्यासारखेच होते. म्हणजे पहिला स्पॉन्सर असा असेल. बरोबर. मला वाटतं जेव्हापासून तुम्ही टिंगरे सरकार टीमची धुरा सांभाळलेली आहे, मला वाटतं जवळपास 70-75% फायनल तुमच्या मार्गदर्शनाखाली, 70 ते 80% जवळपास मी म्हणेल फायनल टिंगरे सरकार टीमनं जिंकलेले आहेत. आणि भरतदादांचा आता विषय तुम्ही पुढे घेतलाच, तर भरतदादा गेले 2-3 वर्ष एक मोठी स्पर्धा आपल्या पुण्यासाठी देत आहे. तर भरतदादांचं नियोजन आणि त्यांचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? नक्की नाही म्हणजे भरतदादा म्हणजे काहीतरी नवीन कन्सेप्ट असते त्यांची, की जसं त्यांनी ते गाव टू गाव टीम चालू केलेले आहेत. परत जे आपण एक्स्ट्रा ऑफ विकेट म्हणतो, मला वाटतं पुण्यामध्ये अजून तसल्या विकेटवर कोणी टुर्नामेंट भरवली जी म्हणजे भरतदादा स्टेट टुर्नामेंट भरवतो. आणि अशा ठिकाणी भरवतो की तिथं नॉर्मल ऑर्गनायझर विचारच करणार की अशा ठिकाणी टुर्नामेंट भरू, कारण की पब्लिकच येणार नाही, कारण की ते एकदम आतल्या साईडला. तरी पण एवढी गर्दी त्या टुर्नामेंटला, बसायचं नियोजन सगळं म्हणजे कसं असतं की स्वतः क्रिकेटर असल्यामुळे त्यांना त्या बारीक बारीक गोष्टी माहिती आहेत की कुठं कसं मॅनेज करायचं, कुठल्या लेवलचं. बॉल पण ऍक्च्युली त्यांनी बॉल संदर्भात एक गोष्ट सांगेल मी. त्यांनी बॉल साठी मला कॉन्टॅक्ट केला होता की असं असं. मी म्हटलं दादा बॉल तिकडे लय भरपूर हे होते. ते म्हटले की बॉलचा विशेष नाही, गेला की आणायचंच नाही पण. असं मी पहिला म्हणजे टुर्नामेंट ऑर्गनायझर बघितलं असेल की तो ते म्हणतात की बॉल गेला की आणायचंच नाही, दुसरा बॉल घ्यायचा. आणि एकमेव ऑर्गनायझर असेल की त्यांच्या टुर्नामेंटला असा रूल आहे की पहिल्या बॉलला जरी बाहेर गेला तरी नवीन बॉल, लास्ट बॉलला जरी बाहेर गेला तरी नवीन बॉल.
विशाल, मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या इकडे परिसरामध्ये लाईट या ठिकाणी अरे गेलेली आहे आणि हो 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 त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला इच्छा असून सुद्धा बरंचसं आपल्याला, काय हरकत नाही, काय परंतु हरकत नाही. हरकत नाही, माझा आवाज चालू राहील, परंतु तुम्ही हा तुम्ही प्रेक्षकांना दिसताय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके त्यामुळे फक्त ओके माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तरी तुम्हाला हो पुढे हो आपण हो कंटिन्यू बोलता येईल. भरत दादा यांची स्पर्धेबद्दल आपण त्या ठिकाणी बोललात, परंतु तुमच्या थोडस खाजगी वैयक्तिक एक गोष्ट मला एका तुमच्या चाहत्याकडनं अशी कळाली होती की विशाल कांबळे यांच्या गळ्यामध्ये एक सोन्याचं लॉकेट आहे आणि त्या हं, लॉकेटमध्ये विशाल यांनी आपल्या आईचा फोटो ठेवलेला आहे. तर हो त्याबद्दल नक्की काय विषय आहे? ऍक्च्युली आता माझी आई एक्सपायर होऊन 6 वर्ष झालेलं आणि हा माझ्या असं विचार नव्हतं डोक्यात की काहीतरी आपण असं बनवलं काय. तर ती कल्पना मला हम्म. राहुल भैया साठे त्यांच्या हा गळ्यामध्ये मी बघितलं होतं. हा हा तर मला असं वाटलं की ठीक आहे, चला हे असं आहे, काहीतरी आपण करू शकतो. म्हणून मी ते हम्म. माझ्या डोक्यात होतं आणि त्यानंतर मग मी ते एक लॉकेट बनवलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या आईचा फोटो आहे सहीमध्ये. हा हा आणि हा प्रश्न राहुल भैया साठे यांच्याकडनंच तुमच्यासाठी आला होता. राहुल भैयांनीच हा प्रश्न मला तरी एकाने काल सांगितला होता की अशा हो प्रकारे विशाल त्यांच्याकडे ते आवर्जून विचारा, कारण राहुल भैया सुद्धा आईवरती खूप प्रेम करणारे हो व्यक्तिमत्व आहे. नक्की नक्की. हा. विशाल, गेल्या 10 वर्षामध्ये मगाशी तुम्हाला जो प्रश्न आला होता की पिंपरी ट्रॅकर्स, डिंगडॉंग आणि स्टिंगरे सरकार यामध्ये एक टीम निवडा, तर मला वाटतं मी थोडंसं त्याचं उत्तर तुमचं द्यायचा प्रयत्न करेल की तो पिंपरी ट्रॅकर हा तुमचा भूतकाळ होता, डिंगडॉंग हा तुमचा वर्तमान काळ, तर भविष्यकाळ तुमचा टिंगरे सरकार, असं त्याचं उत्तर म्हणजे मी माझ्या पद्धतीनं दिलंय. कारण प्रत्येक माणसाला बरं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असतो. असे तुमचे 3 संघ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असावेत असं त्या ठिकाणी मला वाटतं. विशाल, बऱ्याचशा गोष्टी चर्चा करायचे आज आपल्याला, नक्कीच आपण बऱ्याचशा विषयावर चर्चा करतो. 1-2 प्रश्न आपण फक्त शेवटचे तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. त्यामध्ये एक प्रश्न असा आहे की तुम्ही अगदी योग्य वेळेला तुम्ही क्रिकेटमधून थोडेसे बाजूला गेलात, स्वतःची तुम्ही आर्थिक परिस्थिती मजबूत केली आणि त्यानंतर आता परत तुम्ही क्रिकेटला वेळ देताय. कारण हल्लीच्या काळात आपण पाहतो कितीतरी वेळा टेनिस बॉल क्रिकेटपटूंवर सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग येतात की आर्थिक बाबी टेनिस बॉल क्रिकेटपटूंना फार सतावतात. तर तुम्ही नवीन जे क्रिकेटपटू आहेत किंवा ज्यांना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमवायचंय, पैसे त्या ठिकाणी आर्थिक गोष्टी सुधारायच्या आहेत, अशा क्रिकेटपटूंसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की अगोदर आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित केली पाहिजे? आवाज ब्रेक होतोय तुमचा, प्रश्न मला आता आला सर. परत रिपीट करू? आवाज येतोय ना माझा? हा बोला ना, प्रश्न फक्त मला समजला. प्रश्न असा होता की तुम्ही अगदी वेळेत क्रिकेट पासून थोडंसं बाजूला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून आणि तुमच्या संपूर्ण तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वतःची आर्थिक परिस्थिती योग्य वेळेला मजबूत केली आणि तुम्ही परत काही दिवसांनी क्रिकेटकडे वळालात. तर नवीन क्रिकेटपटू जे आहेत, जे क्रिकेटला जास्त वेळ देत आहेत परंतु त्यांनी नोकरी व्यवसायाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, तर अशा क्रिकेटपटूंना तुमचं थोडंसं मार्गदर्शन गरजेचं आहे. नक्की नक्की. पण आता एक ट्रेंडच झालाय की क्रिकेटर हा क्रिकेटच व्यवसाय करू शकतो असं काही नाहीये. म्हणजे मला वाटतं की आता 100रातले 70 जण तर क्रिकेट रिलेटेड, म्हणजे समजा काही बॅट विकणं असलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणं, हेच धंदे. ठीक आहे, काय हरकत नाहीये. ज्याचा त्याचा प्रश्न ज्याचा तो एरियामध्ये त्याला माहिती, बरेच जण असे आहेत की त्यांच्याकडे ते स्किल ना, एक काहीतरी जो आपण पार्ट टाइम किंवा साईड बिझनेस म्हणतो ना. बरोबर आहे. आणि 40% क्रिकेटर हे त्याच्यावरती डिपेंड असतात की मला गेल्यावरती आज जिंकणार, मग मी पैसे घेणार. आणि तेव्हा जे हारतात ना, तेव्हा ते थोडे डिप्रेशन मध्ये जातात, मग ते व्यसनाधीन होतात, कुठला तरी वाईट मार्गाला लागतात. तर तुम्ही ते क्रिकेट एन्जॉय खेळा आणि तुम्हाला इन्कम सोर्स जर पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की मुंबईचे प्लेयर्स कडनं एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे
मुंबईमधले बरेचसे प्लेयर हे सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि सॅटर्डे संडे हा. मॅच खेळतात. म्हणजे मॅच मध्ये बरोबर, जिंकला तो त्यांचा बोनसच आहे, पण कामाला तर ते जातच असते. तसंच मला वाटतं की बऱ्यापैकी ज्यांचे बिझनेस आहेत, जे वेल सेटल आहेत, जे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण त्यांना क्रिकेटवरच त्यांचं जर समजा पुढं जर चालू आहे तर त्यांनी एक सेफ साईड बिझनेस किंवा काही जे असतं, म्हणजे बरेच क्रिकेटर पण आहेत आपल्या पुणे टेनिसमध्ये की जे रिकव्हरीचे कामं करतात. आता माझ्या लक्षात आहे की प्रशांत शुक्ला, कारण की तो प्रत्येक वेळेस मॅच आले ना की मॅच झाल्यावर त्याचं फोनवरती काम चालू असतं. बेस्ट आहे ना, जर क्रिकेट हा. जरी त्याला त्याचं इन्कम सोर्स आला नाही तर तो त्याचं काम करतोय. असे जरी कामं केले बरोबर. तरी खेळामध्ये पण फरक पडतो. कारण कसं आहे, ज्यावेळेस आपण घरच्यांना फीडबॅक देतो की काय पैसे नाही मॅच हरलो ना, मग ते घरचं वातावरण आहे, त्यामुळे खेळावर पण परिणाम होतो. तुम्ही साईड राहता तर पंकज जाधव झाला की जो केबलचं त्यांचं एक युनिट आहे अलिबागला, तो जेव्हा क्रिकेट खेळत नाही तेव्हा तो काम करतो. म्हणजे तो बरोबर. पूर्ण त्या क्रिकेटवर आहे. तुम्ही आता तो एवढ्या मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतो, एवढा मोठा स्टार खेळाडू आहे, पण तो त्याला पण ती गोष्ट कळाली की क्रिकेट आज न उद्या संपल्यानंतर मग काय, मग त्यामुळे त्यांनी तो प्रॉपर कामाला जात होतो. तुम्ही कधी त्याला फोन करा मॅच बरोबर. असताना तो कामावर जातो. हे असं जर क्रिकेट बरोबर. जर काही ज्यांना गरज आहे आणि ज्यांना ह्याच्यावरती डिपेंड आहे त्यांनी जर केलं तर 100% त्यांचा पुढे जाऊन फायदाच होणार आहे. आणि क्रिकेटवर पण त्यांचं चांगलं गेम डेव्हलप होईल. विशाल, आता शेवटच्या प्रश्नाकडे मी जातोय, कारण प्रश्न तर भरपूर आहेत. कारण मला वाटतं जी मी यादी काढली त्यातले 20% प्रश्न सुद्धा आपण विचारले नाहीत, परंतु आपल्याला वेळेचं बंधन सुद्धा आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आज कोरोनाचं मोठं संकट आपल्यावरती आहे आणि या कालावधीमध्ये जवळपास 1 महिना त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पुढे एक अशी परिस्थिती निर्माण झाली की आता आपण क्रिकेट कसं जीवन ठेवायचं. तर हा एक उपाय समोर आला की लाईव्ह चॅटिंग आणि लाईव्ह मुलाखत. तर आपल्या cricklife.in च्या वतीनं, पुणे टेनिस क्रिकेटच्या वतीनं हा जो उपक्रम सुरू केलाय याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये काय सुधारणा करणं काय गरजेचं आहे का, किंवा हा उपक्रम कसा चालू आहे याबद्दल मार्गदर्शन करा. नक्की नक्की. मी त्याआधी जरा एक माझं वैयक्तिक हे आहे, ते मी जरा एक 2च मिनिटात सांगतो नाही नाही, की आता बिंदास बोला काय. हो, हो. कारण की आता कसं आहे, ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी बरेच जणांची नावं माझ्याकडून राहून गेलेली असतील हो की हो जे हो. माझ्यावर आता सध्या पण करंट खेळतात की ह्याच्या आधी माझ्याबरोबर जे खेळत होते. सगळ्यांचीच नावं घेणं हम्म, मला पण शक्य होत नाही, कारण की ते आपण स्टेप बाय स्टेप हम्म, प्रश्न विचारतोय, मग त्या रिलेटेड जे येतील त्यांचीच नावं समोर येतात आहे. हम्म, तर ते हम्म, काय माझे मित्र नाराज होऊ नका कारण की ते म्हणतील अरे विशाल तो हम्म, आमच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. तर ते तसे प्रश्नच आले नाही म्हणून तो विषय आला नाही. आणि हम्म, ह्या आत्ताच्या ह्याच्यात करोनाच्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही इंटरव्ह्यू चालू केलेले ते अतिशय चांगली संकल्पना आहे. आणि अजय हम्म, दादाचं जर बोललं तर मी आधी पण 1-2 म्हणजे माझे जे इंटरव्ह्यू झाले त्यामध्ये पण बोललो होतो की पुण्यामध्ये आता अजय दादांनी जे हे लाईव्हचं जे किंवा आपण हे म्हणतो की काम चालू केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि ह्याला चांगला सक्सेस मिळणार आहे. आणि त्याच्या मागं तुमचं पण नाव घेईल मी, दीपक मंडले सर. तुमची जी प्रॉपर टीम आहे पूर्ण क्रिक लाईफची, एकदम हम्म. चांगलं काम करताय तुम्ही आणि नक्कीच भविष्यात यामुळं एकत्र सगळे येणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम तुमच्याकडनं होते. आणि जर काय हातभार लागला तर आमच्यासारखे खारीचा वाटा पण आम्ही उचलायला तयार आहे. आणि तुम्हाला जी काय थोडीफार मदत होईल किंवा काही तुम्हाला काही गोष्टी ज्या माहीत नाहीयेत, म्हणजे माहीत नाही म्हणण्यापेक्षा की काही गोष्टी तुम्हाला बाबा तुम्हाला हे करायचे की बाबा त्या गोष्टी आम्हाला क्लिअर करायच्या की अशा अशा आम्ही गोष्टी ऐकल्या होत्या त्या खरंच आहेत बरोबर. का, ते असेल का. तर जे काय असेल जेवढं मला माहिती आहे किंवा मला जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं नक्की सांगाल. आणि ज्यांनी ज्यांनी आता लाईव्ह मध्ये म्हणजे जे ह्या आपल्या दोघांच्या ज्यामध्ये जोडले गेले होते सगळ्यांचे आभार मानल, धन्यवाद की तुम्ही आजही माझ्यावर तेवढंच प्रेम करता. आणि हम्म, हम्म. तुम्ही जे प्रश्न विचारले बऱ्यापैकी उत्तर माझ्या पद्धतीने मी द्यायचा प्रयत्न केला. आणि मी म्हटलं परत नावं राहून गेले असतील. आता मी एक मला आता ते विषयाला लक्षात येईल. परत थोडस आपण 2-3 मिनिटं अजून घेऊया. बरेचसे हा. नवीन प्लेअर जे तुमच्या बरोबर खेळतात त्यांना तुमच्या तोंडून त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायचं. आता सध्या टिंगरे सरकार किंवा जे तुम्ही ज्या हो, मुलांना बरोबर आता घेऊन खेळता. त्या टीम मध्ये जे आहेत विपुल खैरे झाला, राजेश सोरटे, हम्म, त्याच्यानंतर कृष्णा पवारे, सागर लिये, त्याच्यानंतर विजय हम्म. खडके, अनुराग मोहिते, बरेच प्लेयर आहेत असे की ज्यांच्यामुळं दत्ता म्हणजे पवार. त्यांनी मला आता ह्या दत्ता पवारे म्हणजे मला नाव असं घेत गेलो तर मग मी तेच म्हटलं ना की कोणाच तरी बरोबर. राहूनच जाणार. त्यांनी मला ह्या सीझनला सपोर्ट केला, चांगलं क्रिकेट खेळलो आणि हे फ्युचर पण हे चांगलंच क्रिकेट खेळतील.
फक्त माझ्या ज्या काही जो 2-3 गोष्टी त्यांना पटत नाही त्या गोष्टी, पण ते माझं म्हणजे काय माझा दृष्टिकोन येतो. असं नाही की तुम्ही पण तेच हे करायला पाहिजे. शेवटी तुमचं क्रिकेट आहे, तुमचं लाईफ आहे, तुम्ही कसंही खेळाल ते पुढं तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं होणार आहे, किंवा तुम्ही वाईट केलं तर पुढे तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भेटणार आहे. काय हरकत नाही, चांगले बरोबर. क्रिकेट खेळतात हे आणि आहे बेस्ट प्लेअर आहेत आता माझ्या हिशोबाने, ते चांगले क्रिकेट खेळतात. धन्यवाद विशाल, तुमच्या व्यस्त कार्यक्रमातनं तुम्ही जवळजवळ तास-दीड तासाचा कालावधी दिला आणि काही तांत्रिक अडचणी येऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे सहकार्यानं हा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी दिल्याबद्दल क्रिक लाईफ टीम तर्फे तुमचं खूप खूप आभार. आणि नक्की नक्की तुमचं नाव धन्यवाद तुमचे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं नाव असंच नेहमीच त्या ठिकाणी फडकत राहिले अशी आमचे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही सुद्धा पुणे क्रिकेटसाठी काय मेहनत घेत राहाल. धन्यवाद. नक्की, धन्यवाद धन्यवाद.